जे काही अनालिसिस तुम्ही आता याच्यामध्ये पाहणार आहात एक्झॅक्ट त्याच वेनं आपला हा कोर्स जाणार आहे. जो काही कोर्स आपल्या ऍपवरती लॉन्च होतो इंडियन पॉलिटीचा, तो सेम याच वेनं जाणार आहे. या व्हिडिओला आपण दोन भागात केलेला आहे, इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स, कारण की खूप मोठा विषय आणि खूप मायक्रो लेवलला जाऊन आपल्याला अनालिसिस करायचा आहे आणि एक्झॅक्ट त्याच लेवलनं त्याच इन डेप्थ मध्ये तुम्हाला हा विषय मिळणार आहे. म्हणजे दुसरं तिसरं काही करण्याची गरजच पडू नये. ओके, तर स्टार्ट करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये. मित्रांनो, आज आपल्याला इंडियन पॉलिटी या सिलेबसचं अनालिसिस करायचं आहे. अनालिसिस सुरू करण्याच्या आधी अनालिसिस का करायचं आहे आपण हे जाणून घेऊयात. मित्रांनो, आपली तयारी चालू असते, वर्ष होतं, 2 वर्ष होतात, पण आपल्याला ते सॅटिस्फॅक्शन मिळत नाही की आपला हा विषय कंप्लीट झालाय. की या विषयावरती आता कसाही प्रश्न आला, ऑब्जेक्टिव्ह द्या, डिस्क्रिप्टिव्ह द्या, मी सॉल्व्ह करेल, हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येत नाही. आणि जे नवीन उमेदवार आहेत, आता अभ्यासाला लागतायत, त्यांच्यासाठी सुद्धा हे अतिशय महत्वाचे की त्यांना नेमकं कोणत्या वेनं जायचंय. जर इंडियन पॉलिटी त्यांना जर कम्प्लीट करायचं आहे, तर इंडियन पॉलिटी सुरू कुठे होतो, त्याचं पूर्ण डिटेल्स काय आहेत आणि आपल्याला कुठे जाऊन थांबायचं आहे, या गोष्टी कळण्यासाठी आपण सिलेबसचं अनालिसिस करत आहोत. आता जीएसचा सब्जेक्ट आहे, हा पूर्ण जीएसचा स्टडी आहे. पॉईंट टू पॉईंट 100% कधीच कम्प्लीट होणार नाही हे आपल्याला माहित आहे, पण आपल्याला एका सॅटिस्फॅक्टरी लेवलला कॉन्फिडन्स आला पाहिजे की नाही, हा बाबा माझा तो विषय पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावरती आता कोणते कसे क्वेश्चन आले तरी मी पासिंग मार्क किंवा त्याच्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स देऊ शकतो, हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे अनालिसिस आहे हे एकही सेकंद न स्किप करता व्यवस्थित पहा. आपली जी ऍप आहे मोबाईलवरती, मार्गदर्शक अकॅडमी UPSC MPSC, त्या ऍपवरती इंडियन पॉलिटी या कोर्समध्ये ही PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलेली आहे. डाउनलोड करा, व्यवस्थित पहा, ती लिहून काढा व्यवस्थित तुमच्या हातामध्ये. परत सांगतो, लिहून काढा. लिहून काढा काय, आता तुम्ही व्हिडिओ बघणार, पाहिजे तेवढ्या वेळेस व्हिडिओ बघा, तुमच्या डोक्यावरती कितीतरी वेळेस या विषयामध्ये सगळे पॉइंट्स पडणार. आणि जेव्हा लिहून काढणार, मी इथे सांगितलेले पॉइंट्स असतील, पुन्हा तुम्ही लिहिणार, वाचणार, लिहिणार, वाचणार, लिहिणार, ते कमीत कमी बऱ्याच वेळेस तुमच्या डोक्यावरती ते पॉइंट पडतील आणि तुम्ही ते नंतर कधीही विसरणार नाहीत. कारण की हा जो प्रवास आहे या विषयाचा, तो प्रवासामध्ये कधी कधी असं होतं, समजा आपण एखादा टॉपिक पाहतो, युट्यूबला सर्च करतो, गुगलला सर्च करतो, मग टॉपिकला टॉपिक, लिंकला लिंक लागत लागत आपण आपला जो रस्ता आहे तो राहतो एकीकडे आणि आपण जातो दुसरीकडे. तर हे जे भरकटणं होतं त्याच्यामध्ये नॉलेज आपल्याला खूप सारं मिळतं आणि आपल्याला एक नॉलेजेबल आपण पर्सन होतो हे पण आपल्याला जाणवतं, पण एक्झाम ओरिएंटेड त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. तर नेमकं आपल्याला त्या रस्त्यावर जर टिकून राहायचं आहे, तर हा सिलेबसचं जे अनालिसिस आहे, ही जी PDF आहे, ती तुमच्यासाठी ठरेल मॅग्ना कार्टा. ऑलवेज सोबत ठेवा अभ्यास करताना, तुम्ही कधी भरकटणार नाही. चला तर मग चालू करूयात इंडियन पॉलिटीचं सिलेबस अनालिसिस. आता इंडियन पॉलिटी हा विषय आपल्या सिलेबसमध्ये का इन्क्लूड केला गेलेला आहे, तर साहजिकच प्रशासनामध्ये ज्या सिस्टम मध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय, ती कशी बनली, ती कसं वर्क करते, त्याच्यामधल्या विविध ऑर्गनायझेशन्स काय काय आहेत, कोणकोणते लोक त्याच्यामध्ये काम करतायत, त्यांच्या ऑथॉरिटी काय आहेत, त्यांचा परिणाम सर्वसामान्य जनतेवरती काय पडतोय, सर्वसामान्य जनतेचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला असलाच पाहिजे. या सगळ्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे, कारण की आपल्याला तिथे जाऊन काम करायचंय. म्हणून इंडियन पॉलिटीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. सुरुवात कुठून झाली होती? आपलं संविधान जे आहे ना, ती अचानक घडलेली घटना नाहीये. इट वॉज नॉट अन ऍक्सिडेंट. अपघाती घटना नाहीये आपलं संविधान, म्हणजे की आपले कॉन्स्टिट्युशनल मेकर्स आले, एकत्र बसले, संविधान लिहिलं आणि फिनिश. नाही. आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा, आपले जे काही गेले काही शतक होते, त्या सगळ्यांचा परिणाम आपल्या संविधानावरती पडलेला आहे. आता भारतामध्ये जर मॉडर्न पॉलिटिकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत ते केव्हापासून सुरू झाल्या, जेव्हा युरोपियनांचं आगमन भारतामध्ये झालं. युरोपियन भारतामध्ये का आले, तर की बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, कोलोनियलिझम बघायचंय. कोलोनियलिझम म्हणजे वसाहतवाद. झालं काय होतं की युरोपियन युनियनमध्ये, सॉरी, युरोपियन कॉन्टिनेंट जे आहे, युरोपियन खंड जो आहे, युरोपचा खंड, तिथे औद्योगिक क्रांती झाली होती. आधी वस्तू हाताने बनत होत्या, आता वस्तू मशिनरीज बनवत होत्या, मोठमोठ्या फॅक्टरी कारखाने तिथे बनले होते आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल पाहिजे होतं, कारण पोटेन्शियल खूप आहे ना. एखादी वस्तू बनवायला 1 दिवस लागतो हाताने, इथे एका दिवसात हजारो लाखो वस्तू पण बनतील मशीननं. तर पोटेन्शियल तेवढं त्यांना कळालं. मग त्यांना नवीन नवीन मार्केट्स हवे होते, जिथून ते रॉ मटेरियल आणतील, त्याला मॅन्युफॅक्चरिंग करतील आणि सेलही करतील आणि स्वतःचं डेव्हलपमेंट करतील, स्वतःची ग्रोथ करतील. आणि या उद्देशातून अमेरिकेचा शोध लागला, आफ्रिकेचा शोध लागला आणि भारताचा शोध लागला. मग भारतामध्ये इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले. जेव्हा हे युरोपियन भारतामध्ये आले, तेव्हा भारतामध्ये त्यांना काय दिसलं की भारतामध्ये अरे सत्ता संघर्ष सुरू आहे.
मुघल साम्राज्य होतं, पण मुघल साम्राज्याच्या पतनाचा काळ आता सुरू झालेला आहे. खुर्चीसाठी भांडणं होत आहेत आणि ही त्यांना काय दिसली, अपॉर्च्युनिटी. आणि याच्यामध्ये ते काय करू लागले, इंटरफेअर करू लागले. आणि इंटरफेअर करून सरते शेवटी त्यांनी काय केली, सत्ता काबीज केली. आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल कोण ठरले, तर ब्रिटिशच ठरले. बेंगॉल, बॉम्बे आणि मद्रासमध्ये त्यांची सत्ता इस्टॅब्लिश झाली. बेंगॉलमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने काय केलं होतं, दुहेरी शासन पद्धती लागू केली, जी अनसक्सेसफुल झाली. करप्शन मोठ्या प्रमाणात झालं. मग ब्रिटिश गव्हर्नमेंटला वाटलं आपण ईस्ट इंडिया कंपनीला काय करू, कंट्रोल करू. आणि ते कंट्रोल करण्यासाठी काय केलं, 1773चा कायदा केला. आणि हाच आपला पॉइंट आहे, पॉलिटिकल डेव्हलपमेंट अंडर कंपनी रूल. कंपनीचा काळ कुठपासून कुठपर्यंत आहे, आता जेव्हापासून कंपनी भारतात आली तिथपासून ते 1858 पर्यंत. कारण की 1858चा कायदा जेव्हा होतो तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंट कंपनीला इरॅडिकेट करून टाकतो, काढून टाकतो आणि सगळी सत्ता स्वतःकडे घेतो. तर हा जो मधला काळ आहे याच्यामध्ये तुम्हाला रेग्युलेटिंग ऍक्ट पाहायचा आहे. हे ऍक्ट बघण्यासाठी म्हणजे का पाहायचे आपल्याला ऍक्ट, आता बघा 1773च्या कायद्याने काय केलं होतं, भारतामध्ये फर्स्ट टाइम केंद्रीकरण आणलं होतं, सेंट्रलायझेशन आणलं होतं. म्हणजे जे 3 गव्हर्नर होते, बॉम्बे, बेंगॉल आणि मद्रासचे, त्याच्यापैकी बंगालचा गव्हर्नर कोण बनला होता, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बनला होता. म्हणजे एक व्यक्ती सुपिरियर झालाय आणि बाकीचे दोघे त्याचे सबऑर्डिनेट झाले, त्याच्या अंडरमध्ये आलेले आहेत. आज जर आपण केंद्र आणि राज्याचे संबंध जर बघितले तर कोण पॉवरफुल आहे जास्त, केंद्र सरकार पॉवरफुल आहे. पॉवर आहे बट टिल्टेड टुवर्ड्स सेंटर, केंद्राकडे झुकलेली सत्ता आहे भारतामध्ये. म्हणजे आजही आपल्याला केंद्रीकरण दिसतं, त्याचीच कुठेतरी सुरुवात आपल्याला ह्या कायद्यामध्ये दिसते. 1773च्या कायद्याद्वारे 1774 मध्ये सुप्रीम कोर्ट भारतामध्ये आलं होतं. त्याच्या आधी जातीवर आधारित कायदे होते. हिंदूमध्ये जातीनुसार कायदे असायचे, मुस्लिमांसाठी वेगळे कायदे असायचे, धर्मानुसार कायदे होते. पण सुप्रीम कोर्ट भारतात आले आणि कुठेतरी सगळ्यांसाठी एक कायदा असू शकतो, ही कन्सेप्ट तेव्हा आली. म्हणजे या बऱ्याचशा गोष्टींचं जे रिफ्लेक्शन आपल्याला संविधानमध्ये दिसतं, आज आपल्याला आपल्या पॉलिटिकल ऍटमॉस्फिअरमध्ये दिसतं. त्यामुळे आपल्याला हे कायदे करावे लागतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ब्रिटिश काळामध्ये हे जे कायदे बनले होते त्याचा मुख्य उद्देश होता त्यांचं शासन मजबूत करावं आणि आपल्यावर कंट्रोल आणावं. आणि ह्या गोष्टी जरी आज आपल्याला आपल्या प्रशासनामध्ये दिसत असतील तर त्यांचं काम आहे की प्रशासन सुलभ करावं, सोपं करावं. यासाठी ऍटिट्यूड बदललेला आहे, पण गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला आजही आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ह्या दिसतील. मग दुसरा पॉइंट येतो, पॉलिटिकल डेव्हलपमेंट अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या रूल. आता ह्या 1858ला जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बनला होता तेव्हा काय केलं होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंटनं जी तिकडची पार्लमेंट आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटची, कोण असतं पार्लमेंटमध्ये, क्राऊन, राजा किंवा राणी, हाऊस ऑफ लॉर्ड आणि हाऊस ऑफ कॉमन, अशी त्यांची संसद आहे. मग ह्या संसदेनं कायदा केला आणि काय केलं, भारताला आपला भाग बनवलं. जसं आता महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक हे जसे आपल्या केंद्र सरकारचे भाग आहेत, त्या प्रकारे ब्रिटिश गव्हर्नमेंटचा भाग कोण बनलं, आपण बनलो. आणि आपल्यासाठी खास तिथे काय केलं होतं, एक भारत मंत्री, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, एक सेक्रेटरीचं पद सुद्धा बनवलं होतं. तर या कायद्यानं काय केलं, डायरेक्ट भारतातला सत्ता ब्रिटिशांकडे गेली. कारण की 1857चा उठाव झाला होता आणि ब्रिटिशांना एक गोष्ट कळाली होती की भारतीय लोक उठाव करू लागले, जागृत होत आहेत, नॅशनलिझम त्यांच्यामध्ये वाढतंय आणि कोणत्याच देशाला हे आवडणार नाही की एक व्यापारी कंपनी त्यांच्यावर राज्य करते. म्हणून ईस्ट इंडिया कंपनीला काढलं आणि स्वतःकडे शासन घेतलं. म्हणून हा पॉईंट निर्माण झाला की पॉलिटिकल डेव्हलपमेंट अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंट रूल. ओके, ब्रिटिश सरकारच्या काळातील विकास. मग या सेक्रेटरीला मदत करण्यासाठी 15 सदस्यांची काउन्सिल होते. या सेक्रेटरीने आणि भारतामध्ये असलेल्या व्हाईस रॉयनं या काउन्सिलच्या मदतीनं काही कायदे बनवले. त्याच्यामध्ये येतो 1861चा कायदा, 1892चा कायदा आणि 1909चा कायदा. हे 3 कायद्यांना काय म्हटलं जातं, काउन्सिल ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट. या काउन्सिलच्या मदतीने ते बनल्यामुळे ते काउन्सिल ऍक्ट तुम्हाला करायचे आहेत. आता 1861चा कायदा बघितला तर भारतामध्ये ऑर्डिनन्स नावाची कन्सेप्ट आली. व्हाईसरॉयला अधिकार देण्यात आला की तो ऑर्डिनन्स काढू शकतो. आजही आर्टिकल 123 प्रमाणे प्रेसिडेंट ऑर्डिनन्स काढू शकतात. ओके, मग 1892ला इलेक्शन मेथड, अप्रत्यक्ष का होईना, कायद्यामध्ये त्याचा उल्लेख नव्हता त्या शब्दाचा इलेक्शन म्हणून, पण अप्रत्यक्ष का होईना भारतामध्ये जी इलेक्शन मेथड आणली ती या कायद्याने आणली. कम्युनल रिप्रेझेंटेशन, जातीय मतदारसंघ 1909 सुरू केलं. डिवाइड अँड रूल ब्रिटिशांची पॉलिसी होती. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या भारताला पॉलिटिकली चेंज केलं भारताला, त्या तुम्हाला इथे अभ्यासायच्या. आणि जेव्हा हे सगळं होतं, आता हे कायदे तुमचे झाले कुठपर्यंत, 1909 पर्यंत. इथे तुम्हाला खास लक्ष द्यायचं आहे 1919 आणि 1935च्या कायद्यावर. याच्यावरती तुम्हाला खास लक्ष द्यायचंय. का खास लक्ष द्यायचंय, कारण की ज्या मॉडर्न कन्सेप्ट आहेत आपल्या संविधानामध्ये ते तुम्हाला इथे दिसतील. आता 1919चा कायदा जर बघितला, त्या कायद्याला प्रिअम्बल होतं, आज आपल्या संविधानाला पण प्रिअम्बल आहे. या कायद्याने फर्स्ट टाइम 2 लिस्ट केल्या, सेंट्रल आणि प्रोव्हिन्शनल. आज आपल्या भारतामध्ये आपल्याला 3 लिस्ट दिसतात, सेंट्रल, प्रोव्हिन्शनल आणि सेंट्रल, स्टेट आणि कॉन्करंट लिस्ट. त्याची सुरुवात कुठेतरी आपल्याला इकडे झालेली दिसते. केंद्राचं बजेट वेगळं केलं, प्रांताचं बजेट वेगळं केलं 19च्या कायद्यानं. आज आपल्या केंद्रामध्ये ड्युअल हाऊस आहे, बाय कॅमरलिझम आपण म्हणतो, द्विगृही व्यवस्था, लोकसभा राज्यसभा.
तर यावेळेस ते 2 हाऊसेस आहेत 1919 कायद्याने केंद्रामध्ये आणले. त्यावेळेस त्यांना सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि काउन्सिल ऑफ स्टेट असं म्हटलं जायचं. हे जे ड्युअल हाऊस आहे ते 1919 कायद्याने आणलं. म्हणजे मॉडर्न चेंजेस तुम्हाला जे आज आपल्या संविधानामध्ये ते तुम्हाला ते तिथे दिसणार आहेत. प्लस 1935 कायदा विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्या संविधानाचा 80% जास्त भाग त्यातून आलेला आहे. सिंहाचा वाटा त्या कायद्याचा आहे. कारण की आतापर्यंत हे 73 पासूनचे 1919 पर्यंत जे कायदे त्यांचं रिफ्लेक्शन म्हणजे 1935 कायदा. आणि 1935 कायदा म्हणजे एवढ्या सगळ्या वर्षापासून आपल्याला ज्याची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यातल्याच बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या संविधानामध्ये घेतल्या आहेत. ओके, तर 1935 कायद्याने 3 लिस्ट निर्माण केल्या होत्या. फेडरल कोर्ट ऑफ इंडियाची स्थापना केली होती. आज आपल्याकडे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे. प्लस या कायद्याने युपीएससी सारखं त्यावेळेस फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन बनवलं होतं, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. आज जसं आहे, आज आपल्याकडे काय युपीएससी, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन, या तिन्ही प्रकारचे कमिशन त्या कायद्याने आणले होते. आरबीआयच्या ऍक्टला याच्यामध्ये मर्ज केले होते. म्हणजे फायनान्शियल सिस्टम हँडल करणारी सुद्धा एक बँक याच्यामध्ये तयार झाली होती. म्हणजे इन शॉर्ट 1935 कायदा अतिशय महत्वाचा आहे. तो तुम्हाला इन डेप्थ करायचा आहे, इन डिटेलमध्ये आपल्याला तो करायचा आहे. 1935 कायदा झाला. 1935 कायद्यानंतर जागतिकरित्या अशी कोणती महत्वाची घटना घडते ती म्हणजे वर्ल्ड वॉर, जागतिक युद्ध, विश्वयुद्ध आपण ज्याला म्हणतो, वर्ल्ड वॉर सेकंड. आता जेव्हा दुसरं विश्वयुद्ध सुरू झालं, हे विश्वयुद्ध आहे. जिंकणारा आणि हरणारा दोघांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे. आणि साहजिकच ह्या देशांना ह्या गोष्टी समजत होत्या, कळत होत्या. तर ब्रिटिशांना काय होतं, आता ब्रिटिशांना जर भारतामध्ये सत्ता टिकवायची, स्वतःचं स्थान जर ब्रिटिशांना मजबूत करायचं, तर त्यांना भारतीयांचा सपोर्ट हवा होता. सगळ्यात पहिले त्यांनी आपल्याला काय केलं, ऑगस्ट ऑफर दिली. भारताच्या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये ऑगस्ट ऑफरला खूप महत्वाचं स्थान आहे. का महत्वाचं स्थान आहे? कारण की फॉर द फर्स्ट टाइम ब्रिटिशांनी हे मान्य केलं होतं की संविधान बनवणं ही भारतीयांची जबाबदारी आहे. संविधान बनवणं ही भारतीयांची जबाबदारी आहे. आणि पण ते तुम्हाला संविधान दिलं जाईल बट आफ्टर वर्ल्ड वॉर. आणि तुम्हाला फ्रीडम दिलं जाणार नाही, तुम्हाला ऑटोनॉमस स्टेटस, स्वायत्त दर्जा. ऑटोनॉमस स्टेटस म्हणजे स्वायत्त दर्जा. स्वायत्त दर्जाची डेफिनेशन काय होते? एक तर इंडिपेंडेंट कम्प्लीट असणं म्हणजे सॉव्हरियन असणं, म्हणजे आपल्यावरती कुणाचंच राज्य नाही, प्रत्येक डिसिजन आपण आपले घेऊ. पण ऑटोनॉमस स्टेटस किंवा स्वायत्त दर्जा म्हणजे काय? तर आपण छोटे मोठे डिसिजन आपल्या पद्धतीने आपलं शासन चालू शकतो, पण काही मेजर डिसिजन घ्यायचे किंवा कोणाच्या छत्रछायेखाली आपण डिसिजन घेतोय, तर एखादी कोणती तरी पॉवर आपल्यावरती असेल, त्यावेळेस तशी ब्रिटिश पॉवर. ते म्हणले आम्ही तुम्हाला डॉमिनन्स स्टेटस देऊ. आणि आता आपल्याला ते पाहिजे नव्हतं. 26 जानेवारी 1900 आपण पूर्ण भारतामध्ये स्वराज्य दिवस सेलिब्रेट केला होता. आणि त्याच्यामुळेच कुठेतरी आपल्या संविधानाची जी अंमलबजावणी आहे आपण 26 जानेवारी या दिवशी केलेली आहे. इन शॉर्ट आता आपलं फिक्स झालं होतं की आपल्याला काय पाहिजे, कम्प्लीट इंडिपेंडन्स. ऑगस्ट ऑफर आपण नाकारली. मग क्रिप्स मिशन आलं. क्रिप्स मिशनने पण सांगितलं की यस, संविधान बनवलं जाईल, आफ्टर वॉर तुम्हाला हे केलं जाईल, डॉमिनन्स स्टेटस असेल, पाकिस्तानची मागणी फेटाळली, म्हणून ते क्रिप्स मिशन सुद्धा अनसक्सेसफुल झालं. मग शेवटी येतं कॅबिनेट मिशन. याला मराठीमध्ये आपण त्रिमंत्री योजना म्हणतो, कारण की याच्यामध्ये 3 मंत्री होते, एबी अलेक्झांडर, पॅथिक लॉरेन्स आणि स्टॅफर्ड क्रिप्स. हे 3 जण त्याच्यामध्ये होते. ते भारतामध्ये आले, भारताची सिच्युएशन बघितली, भारताला स्वातंत्र्य द्यायचं आता फिक्स झालं होतं. स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तानसाठी जे संविधान बनणार आहे ते कसं बनलं जाईल, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, घटना समिती कशी असेल, त्यांची निवड कशी होईल, या सगळ्यांसाठी कॅबिनेट मिशनला भारतात पाठवलं होतं. कॅबिनेट मिशन भारतात आलं. सांगितलं त्यांनी यस, हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असेल जे संविधान बनवेल. आणि कॅबिनेट मिशनच्या शिफारसीनुसारच आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, संविधान सभा बनलेली आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर कॅबिनेट मिशन नुसार आपली घटना समिती बनली. 9 डिसेंबर 1946 त्यांची फर्स्ट मीटिंग झाली. आता पहिली बैठक होती, तर त्याचे अध्यक्ष अजून निवडलेले नव्हते, अध्यक्ष निवडायचे होते. पण या बैठकीला कोणतरी अध्यक्ष पाहिजे म्हणून जे सिनियर मोस्ट होते, सच्चिदानंद सिन्हा, त्यांना काय केलं, याचा अध्यक्ष बनवलं. आणि त्याच्यानंतर 11 डिसेंबरला दुसरी बैठक झाली, तेव्हा त्यांना काय मिळाले, अध्यक्ष मिळाले परमनंट. कोण होते ते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्लस मग 13 तारखेला काय केलं, 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन ठेवलं. ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये इथे करायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे काय, उद्देश पत्रिका. आपल्याला जे संविधान बनवायचंय, समजा आता जवाहरलाल नेहरू सगळ्यांना सांगतात की आपल्याला जे संविधान बनवायचे त्याचा नेमका उद्देश काय पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे, तर ही डॉक्युमेंट त्यांनी त्यावेळेस मांडली. 22 जानेवारी 1947 त्याला मान्यता मिळाली. आणि तीच उद्देश पत्रिका संविधान बनल्यानंतर आपलं काय बनली, सारनामा बनली, प्रिअम्बल बनली. ओके, तर ते सुद्धा आपल्याला इथे करायचं आहे. देन आपली संविधान सभा काय आहे, त्यांचं इलेक्शन कसं झालं, डायरेक्ट झालं का इनडायरेक्ट झालं, ते इनडायरेक्ट झालं तर का झालं, त्यावेळेची परिस्थिती काय होती, या गोष्टी आपल्याला तिथे पाहायच्या आहेत. ओके, देन आपल्याला बघायची मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन.
कॉन्स्टिट्यूशन नेमकं बनलं काय, त्याची प्रक्रिया कशा प्रकारे होती, कोणकोणत्या समित्या होत्या, ते कार्य कशा प्रकारे करत होते, त्याचे अध्यक्ष, त्यांचे सदस्य, त्यांनी केलेल्या डिबेट्स या आपल्याला इथे पाहायचे आहेत. ओके. पुढे जेव्हा आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड संपलं, मग आपल्याला काय बघायचंय की आपलं संविधान. मग संविधानाची कन्सेप्ट, नेमकं संविधान असतं काय ते आपल्याला पाहायचं आहे. संविधानाचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. लिखित अलिखित प्रकारचे संविधान असतात ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत. नंतर आपल्याला बघायचे सोर्सेस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे स्त्रोत. आता आपलं संविधान जे आहे ते विविध देशांचा अभ्यास करून बनलेलं आहे आणि याच्यावरती मेन्स मध्ये पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे की आपलं तुमचं म्हणजे आपल्या संविधानावरती आरोप केला जातं की तुमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते कॉपीड कॉन्स्टिट्यूशन आहे. तर आहे का आपलं कॉपीड कॉन्स्टिट्यूशन? तर आपलं कॉन्स्टिट्यूशन अल्टिमेट आन्सर द्यायचं म्हणलं तर नाहीये. आता ते कशामुळे नाहीये हे बघा. जनता, आता बरेचसे देश आहेत, बरेचशा देशांमध्ये विविध आपले हे जनता असतात, सरकार असतं आणि जनता असते. आता अमेरिकेसारखा देश 1776 तो स्वातंत्र्य झालेला आहे, तेव्हापासून तिथे संविधान चालू आहे, तेव्हापासून तिथे मूलभूत अधिकार आहे, तेव्हापासून तिथे सुप्रीम कोर्ट आहे. आता हे जनरल गोष्टी आहेत ज्या लोकांना कुठेही असू द्या, ह्या जनरल गोष्टी काय होतात, लागू होतात. तर ज्या गोष्टी ज्या देशांमध्ये शेकडो वर्षांपासून सक्सेसफुल झालेल्या आहेत, टिकलेल्या आहेत, याचा अर्थ काय ते आपण आपल्या देशामध्ये घेऊ शकतो. पण आपण एक्झॅक्ट हुबेहूब कॉपी नाही केलेली. आता सिंपल तुम्हाला एक्झाम्पल देतो. अमेरिकेच्या संविधानामधून आपण मूलभूत अधिकार घेतले, पण अमेरिकेमध्ये जर तुम्ही मूलभूत अधिकार जर बघितले तर ते मोर ऍब्सोल्यूट इन नेचर आहेत, जास्त निरंकुश स्वरूपाचे आहेत. निरंकुश स्वरूपाचे म्हणजे काय, तर नागरिकांना जास्त अधिकार मिळत आहेत आणि तिथल्या राज्यावर, तिथल्या सिस्टमवरती जास्त रेस्ट्रिक्शन्स आहेत. म्हणजे नागरिकांना काय जास्तीचे अधिकार आहेत, म्हणजे फ्रीली त्यांना राहावं. आणि राज्यांवरती काय पडतात, राज्यावरती तिथे मर्यादा पडतात. तर आपल्याकडे जेव्हा तुम्ही येत आहेत तर आपले अधिकार तेवढे ऍब्सोल्यूट स्वरूपाचे नाहीत. आपले अधिकार क्वालिफाईड आहेत, एका विशिष्ट लेवल पर्यंतच आपल्याला ते मिळत आहेत. जर आपल्या एखाद्या कृतीमुळे सार्वजनिक आरोग्य खराब होतंय, दंगे फसाद होऊ शकतात किंवा इतरांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येते, तिथे आपला मूलभूत अधिकार निघून जातो. म्हणजे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत पण त्याच्यावरती लिमिटेशन्स आहेत. का? कारण की भारताची डायव्हर्सिटी पाहता, इथे लँग्वेज, कास्ट, रिलिजन, भाषा किती सारे आहेत. अशा याच्यामध्ये जर लोकांना खूप मोठ्या प्रमाणात जर अधिकार दिले तर होऊ शकतं की त्याचा गैरफायदा घेतला जाईल, सार्वजनिक आरोग्य खराब होईल, नॅशनल इंटरेस्टचा इश्यू निर्माण होईल. त्याच्यामुळे काही त्याला मर्यादा ठेवलेल्या आहेत. तर आपलं संविधान कॉपीड कॉन्स्टिट्यूशन नाही, आपण इतर देशांकडून बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत, फ्रान्स, जर्मनी, USA, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका. पण त्याच्यामध्ये आपला भारत देश, आपली संस्कृती, आपली परिस्थिती या अँगलनं त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत. तर कॉपीड नाही. मग आहे सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपल्याला आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य माहित पाहिजेत की आपलं संविधान जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे, लिखित स्वरूपाचं संविधान आहे. आपल्या संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टींना बॅलन्स केलेलं आहे. मूलभूत अधिकार दिले आहेत, सोबत फंडामेंटल ड्युटी दिलेल्या आहेत, DPSP दिलेले आहेत, सुप्रीम कोर्ट आणि पार्लमेंट यांचं बॅलन्स राखलेलं आहे. एक शब्द आहे सॉव्हरेनिटी ऑफ पार्लमेंट आणि सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट. याचा अर्थही तुम्हाला सांगतो. पार्लमेंट सॉव्हेरियन आहे. पार्लमेंटचं काम काय, कायदे मंडळाचं कायदे बनवणं. ते कायदे बनवताना कुणी तिला इंटरफेअर करणार नाही किंवा तिला कुणी सांगणार नाही काय कसं करायचं. ती तिचं काम करण्यामध्ये काय एक स्वायत्त आहे, सॉव्हेरियन आहे. कोणतीही दुसरं ऑर्गन तिला दबाव आणणार नाही. म्हणजे ती बॉडी काय झाली, सॉव्हेरियन बॉडी झाली. दुसरीकडे काय, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्याचा अर्थ काय होतो, हे जे पार्लमेंट आहे, एक्झिक्युटिव्ह आहेत, पार्लमेंटने बनवलेले कायदे, एक्झिक्युटिव्हने घेतलेले ऍक्शन्स ह्या अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन आहेत का, लोकांच्या अधिकारांवरती मर्यादा तर आणत नाहीत ना, हे चेक करण्याचं काम आहे सुप्रीम कोर्टाचं. आणि ते चेक करताना जे काही सुप्रीम कोर्ट निर्णय देईल तो फुल अँड फायनल असेल, सर्वोच्च असेल. तर अशा आपल्या संविधानामध्ये विविध ऑर्गनचं काय केलेलं आहे, बॅलन्स मेंटेन केलेलं आहे. त्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. ओके. पुढे प्रिॲम्बल. आताच आपण बघितलं 1919 कायद्याला सुद्धा प्रिॲम्बल होतं, आपल्या संविधानाला पण आहे, अमेरिकेच्या संविधानाला पण आहे. प्रिॲम्बल म्हणजे काय, आपल्या संविधानाचा आरसा. आपलं एवढं मोठं संविधान जर तुम्हाला एका पानामध्ये बघायचं असेल तर हे प्रिॲम्बल. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी प्रिॲम्बलची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. प्रिॲम्बलचं महत्व आपल्याला समजून घ्यायचे, का महत्वाचं आहे. ऑब्व्हियसली आपल्या जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनची फिलॉसॉफी आपल्याला या प्रिॲम्बल मधून रिफ्लेक्ट होते. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय त्याच्यावरचे आपल्याला तपासायचे, जे की खूप महत्वाचे. प्रिलिम आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला हे खूप खूप महत्वाचे आहेत. सध्या काय आहे, प्रिॲम्बल संविधानाचा भाग आहे का, यस संविधानाचा भाग आहे. प्रिॲम्बल मध्ये चेंजेस होऊ शकतात का, तर प्रिॲम्बल मध्ये चेंजेस होऊ शकत नाहीत, कारण की तो आपल्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट. आणि बेसिक स्ट्रक्चर मध्ये बदल केले जाऊ शकत नाही. हा नॉर्मली याच्यामध्ये डेरोगेटरी म्हणजे प्रिॲम्बलचं जे महत्व आहे ते कमी करणारे बदल होणार नाहीत. हा एखादी गोष्ट वाढवायची आहे, चांगले बदल आहेत ते मात्र होऊ शकतात.
आता तो फेनोमेना कसा काम करतो काय, जेव्हा आपण प्रिॲम्बल बघू तेव्हा ते इन डेप्थ आपण चेक करणार आहोत. ठीक. हा, मग जेव्हा आपण ऍक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन सुरू करतो, आर्टिकल 1-2 पासून आपण जेव्हा सुरू करणार आहे, त्याच्या आधीच आपल्याला शेड्यूल पाठ करायचे. जे 12 शेड्यूल्स आहेत ते आपल्याला पाठ करायचे. शेड्यूल नेमकं काय असतं, आपल्या संविधानामध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याची त्याच्या डिटेल्स आपल्याला कुठे मिळतात, शेड्यूल्स मध्ये मिळतात. लाईक आर्टिकल 1, आपल्या संविधानाचं आर्टिकल 1 काय म्हणतो, इंडिया दॅट इज भारत शाल बी युनियन ऑफ स्टेट. भारत एक काय असेल, संघराज्य असेल. ओके, आता आपल्याला हे कळालं की आपलं पॉलिटिकल नेचर कोणत्या स्वरूपाचं आहे, पण भारतामध्ये कोणकोणते राज्य येत आहेत, कोणकोणते प्रदेश येत आहेत, त्यांची माहिती, त्यांच्या डिटेल्स काय आहेत, हे आपल्याला कुठे कळणार, तर शेड्यूल 1 मध्ये कळेल. कारण की आपलं संविधान जगातलं सगळ्यात मोठं संविधान आहे आणि आर्टिकल मध्ये ह्या गोष्टी डिटेल्स मध्ये द्यायला गेलं तर संविधान किती मोठं होऊन जाईल, बरोबर की नाही. तर संविधानामधल्या गोष्टींची डेफिनेशन किंवा डिटेल्स देण्याचं काम कोण करतं, आपल्याला हे शेड्यूल्स करतात. तर आर्टिकल सुरू करण्याच्या आधीच आपल्याला काय करायचे, 12 शेड्यूल्स पाठ करून घ्यायचे आणि इझी आहे, एका लेक्चर मध्ये तुम्हाला ते पाठ होऊन जातील आणि तुम्ही कधीच विसरणार नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात. मग होतं आपलं ऍक्च्युअल कॉन्स्टिट्यूशन सुरू. संघराज्य व त्याचे क्षेत्र, म्हणजे आपलं हे जे पूर्ण भारत आहे, पॉलिटिकल नेचर आणि भारतामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो याची इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आपल्या संविधानाचा हा भाग पहिला आहे, आर्टिकल 1 ते 4 याच्यामध्ये करायचं आहे. 1 ते 4 इन डिटेल मध्ये करायचं. याच्यामध्ये आपल्याला बघायचं की भारताचं पॉलिटिकल नेचर काय, भारताला नवीन प्रदेश जोडला जाऊ शकतो का, तर यस, जोडला जाऊ शकतो. भारतामध्ये एक्झिस्टिंग स्टेट्स आहेत, त्यांचे राज्यांचे नावे, आकार, त्यांचे 2-3 राज्यांचं मिळून एक राज्य, एका राज्यातून 2-3 राज्य बनवता येतात का, तर यस, हे सगळं काही करता येतं. हेच आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. प्लस हे सगळं करत असताना आपल्याला घटना दुरुस्ती म्हणजेच आर्टिकल 368 ची गरज आहे का, तर आर्टिकल 368 ची गरज नाहीये, साधारण बहुमताने चेंजेस होतील, हे सुद्धा आर्टिकल 4 मध्ये सांगितलेलं आहे. मग घटना दुरुस्ती कुठे केली जाते हे सुद्धा आपण बघणार आहोत या चॅप्टर मध्ये, कारण की राज्य बनल्यानंतर घटना दुरुस्ती करावी लागते शेड्यूल मध्ये चेंजेस करण्यासाठी, तर ते सुद्धा आपण बघूयात. प्लस जे इव्होल्युशन ऑफ स्टेट अँड युनियन टेरिटरी, हा एक महत्वाचा घटक आहे. ऑलवेज याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत. कारण की जेव्हा आपण संविधान इम्प्लिमेंट केलं होतं 26 जानेवारी 1950 ला, तर त्यावेळेस भारतामध्ये जे राज्यांची विभागणी होती ABCD या टाईप मध्ये होती, तर ही आपल्याला काढायची होती आणि नव्यानं रिऑर्गनायझेशन करायचं होतं आपल्या पूर्ण राज्यांचं. मग ते प्रशासकीय सोयीनुसार करायचंय की भाषेनुसार करायचंय, याच्यावरती खूप वादंग झालेले आहेत, भारतामध्ये खूप सारे कॉन्ट्रोवर्सीज झालेले आहेत. मग शेवटी आपल्या राज्यांचं जे पुनर्गठन आहे, रिऑर्गनायझेशन आहे, आपण ते कोणत्या बेसिसवरती केलं, तर लँग्वेजच्या बेसिसवरती केलं. फजल अली आयोग, त्याच्या आधी JVP कमिटी, धार आयोग, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये इन डिटेल पाहायचं आहे. धार कमिशनने काही रिकमेंडेशन दिल्या होत्या, ते इम्प्लिमेंट नाही झाल्या. मग JVP आलं, मग फजल अली आयोग आलं, मग आपली स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट आला आणि अमेंडमेंट, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. आणि मग त्यांची क्रोनॉलॉजी, कशी कशी राज्य आतापर्यंत घडत गेले, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मग आहे लँड बाउंड्री अग्रीमेंट, जी आपण LBA केलेलं आहे 2011 मध्ये बांगलादेश सोबत, ते पण आपल्याला याच्यामध्ये ऍज अ केस स्टडी म्हणून पाहायचं आहे. ओके, पुढे जाऊयात. मग येते नागरिकता, सिटिझनशिप, इंडियन सिटिझनशिप, भारतीय नागरिकता, हे आपल्याला पाहायचं आहे. ऑब्व्हियसली आपण नागरिक आहोत, तर आपण नागरिकता आपल्याला कशी मिळते, त्यासाठी काय प्रोव्हिजन आहेत, संविधानामध्ये आहेत का ऍक्ट मध्ये आहेत, हे आपल्याला माहित पाहिजे. आणि करंट इश्यूज पण आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, हा भाग दुसरा आहे, आर्टिकल 5 ते 11 कंप्लीट करायचे. याच्यामध्ये जी नागरिकतेची प्रोव्हिजन दिलेली आहे ना, ती 26 जानेवारी 1950 पर्यंत कोणाला नागरिक म्हणायचं यासाठी हा प्रोव्हिजन दिलेले आहे. 1950 नंतर नागरिक कोणाला म्हणायचं यासाठी आर्टिकल 11 मध्ये एक प्रोव्हिजन आहे की पार्लमेंट, तुला ताकद आहे, तू ऍक्ट बनवू शकतेस आणि त्या ऍक्ट नुसार ठरवू शकतेस की कोणाला नागरिकता द्यायची आहे, कोणाची नागरिकता काढून टाकायची आहे. आणि याच्यासाठीच आपल्या पार्लमेंटनं काय केलं, 1955 मध्ये सिटिझनशिप ऍक्ट बनवला. तुम्हाला मला जी नागरिकता प्राप्त आहे ती 1955च्या कायद्यानुसार प्राप्त आहे. तो कायदा इन डिटेल मध्ये आपल्याला करायचा आहे. त्याच्यामध्ये झालेले मेजर अमेंडमेंट्स आपल्याला बघायचे आहेत. लेटेस्ट अमेंडमेंट आपण बघतो आता, CAB तुम्ही नेहमी ऐकत असणार, सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट मध्ये बदल केला. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधून जे 6 धर्मीय लोक येणार आहेत त्यांना नागरिकता दिली जाईल. त्याच्यावरही बरीचशी कॉन्ट्रोवर्सी झाली. तो मुद्दा काय होता, त्याचे प्रोज, कॉन्स आणि कन्क्लुजन, हे सगळं आपल्याला इथे पाहायचं आहे. मग आहे आसाम करार. सुरुवातीपासून स्वातंत्र्यापासूनच आता आपले जे डिव्हिजन झालं होतं पाकिस्तान, त्यावेळेस बांगलादेश म्हणजे काय, पाकिस्तान होता, मध्ये हा भारत होता. सगळ्यांनी सांगितलं होतं अरे पाकिस्तान, ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान मध्ये 3000 किलोमीटरची बॉर्डर म्हणजे हा भारत देश टिकणार नाही. तरी पण काही व्यक्तींच्या हट्टापायी तो पाकिस्तान बनला. मग पाकिस्तान म्हणजे ते ऑलवेज कॉन्ट्रोवर्सी होती लँडला घेऊन, त्या बॉर्डर्सला घेऊन.
म्हणून बरेचसे लोक भारतात येत होते. आसाममध्ये जे डोमेस्टिक पीपल होते आता ते मायनॉरिटी बनलेले आहेत. का, कशामुळे, काय त्याचे इम्प्लिकेशन्स आहेत हे आपण बघणार आहोत. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन काय आहे, त्याच्यात क्वालिफाय होण्यासाठी लोकांना काय करायचंय याचंही इन डेप्थ अनालिसिस आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही दुसरं करायची बाकी राहू नये. तर हे पण आपलं कंप्लीट होणार आहे नागरिकता. मग येतो आपल्या संविधानाचा सगळ्यात महत्वाचा भाग, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. अकॉर्डिंग टू मी, मला तर हा असा भाग वाटतो की जर युपीएससीचं प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू आपण जर बघितलं तर हा भाग आपल्याला 100 मार्कापर्यंत घेऊन जातो. यस, तुम्हाला खूप मोठी गोष्ट वाटत असेल किंवा खूप युटोपियन वाटत असेल की 100 मार्क्स पर्यंत फंडामेंटल राईट कसा घेऊन जातो, कारण की तो तेवढ्या भागाला टच करतो पूर्ण सिलेबसमध्ये. इंटरव्ह्यू पासून, एसए पासून ते मेन्स मध्ये विविध असू द्या, पॉलिटी असू द्या, गव्हर्नन्स असू द्या, विविध ठिकाणी याच्यामधल्या कन्सेप्ट, याच्यामधल्या केसेस, सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहेत. त्याच्यामुळे हा भाग इतका डिटेलमध्ये आपल्याला करायचा आहे. ईच अँड एव्हरी आर्टिकल, सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय ते कसे बदलले, या सगळ्या गोष्टी, पार्लमेंटची आणि सुप्रीम कोर्टची कॉन्ट्रोवर्सी, ज्युडिशियल रिव्ह्यू, बेसिक कन्सेप्ट, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ते पाहायचे, संपत्तीचा अधिकार सध्या त्याची स्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार. तर याच्यामध्ये भाग 3 आपले एक तर सगळ्यात आधी आपले मूलभूत अधिकार काय ते कळायला पाहिजे. आपल्या मूलभूत अधिकाराची वैशिष्ट्ये काय, मी म्हटलं तुम्हाला आपल्या सिस्टम प्रमाणे आपण चेंजेस केलेले आहेत. आपल्या मूलभूत अधिकारांची वैशिष्ट्ये काय आहेत, आर्टिकल 12 ते 35 याच्यामध्ये आपल्याला काय काय सगळे आर्टिकल्स इन डिटेल्स मध्ये करायचे आहेत. ज्युडिशियल रिव्ह्यू, आता तुम्हाला म्हटलं सुप्रीम कोर्टने बऱ्याचशा केसेस दिलेल्या आहेत. आर्टिकल 13च्या संबंधात काय केसेस आहेत, आर्टिकल 21च्या संदर्भात काय केसेस आपल्याला मिळणार आहेत, राईट टू प्रॉपर्टीच्या संदर्भात आपल्याला केसेस मिळणार आहेत. ह्या इन डिटेल आपल्याला करायच्या आहेत, ज्याचा उपयोग फक्त फंडामेंटल राईट मध्ये नाही, पुढे अमेंडमेंट मध्ये पण होतो, डीपीएसपी मध्ये पण होतो, ड्युटीज मध्ये पण होतो. या म्हणजे हा जो टॉपिक आहे फंडामेंटल राईट्स, हा बऱ्याचशा गोष्टींना टच करतो, म्हणून तो खूप महत्वाचा आहे. ओके, मग आपल्याला बघायचे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर, जी केशवानंद भारतीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिली होती, ती काय आहे त्याची पूर्ण लिस्ट आपल्याला पाहायची आहे. राईट टू प्रॉपर्टी सध्या पोझिशन काय ती आपल्याला पाहायची आहे. कॉन्स्टिट्यूशनल राईट्सची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. आर्टिकल 12 ते 35 मध्ये जे राईट आहेत तेच केवळ फंडामेंटल राईट, हे लक्षात ठेवा. आर्टिकल 12 ते 35 फक्त आणि फक्त 12 ते 35 मधले अधिकारच मूलभूत अधिकार. मग संविधानामध्ये इतर आर्टिकल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे काय अधिकार आपल्याला मिळत आहेत ते फंडामेंटल अधिकार राईट्स नाहीत, ते काय कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. केवळ 12 ते 35 मधले अधिकारच मूलभूत अधिकार, बाकी सर्व संविधानिक अधिकार, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स. तर कॉन्स्टिट्यूशनल राईट्सची कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे आणि जे आपल्याला विविध कॉन्स्टिट्यूशनल राईट्स मिळत आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे. लाईक आता राईट टू प्रॉपर्टी आधी कुठे होता, तो आर्टिकल 19 मधला 7वा घटक होता, आता तो तिथून काढला आणि कुठे टाकला, आर्टिकल 300A मध्ये टाकला. तर आता मला तुम्ही सांगा, पूर्वी संपत्तीचा अधिकार काय होता, मूलभूत अधिकार, कारण की तो 12 ते 35 मध्ये येत होता. आता तो 300A मध्ये आहे, याचा अर्थ राईट टू प्रॉपर्टी फंडामेंटल राईट आहे का, नाही. तर तो कोणता राईट झाला, कॉन्स्टिट्यूशनल किंवा मराठीमध्ये संविधानिक अधिकार. ओके, हे झालं मूलभूत अधिकार. झाल्यानंतर डीपीएसपी आपल्याला बघायचे. अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इन अवर कॉन्स्टिट्यूशन. डीपीएसपी काय आहे, नावातच आपल्याला कळतं डायरेक्टिव्ह. डायरेक्ट म्हणजे डायरेक्शन देणार, दिशा देणार. दिशा देणारे काही बंच ऑफ प्रिन्सिपल्स. कोणाला दिशा देत आहेत, राज्याला. कशासाठी दिशा देत आहेत, पॉलिसी बनवण्यासाठी, राज्याची नीती निर्देशक तत्वे. राज्यानं काय केलं पाहिजे जनतेसोबत, राज्यानं कशी पॉलिसी बनवली पाहिजे याची गाईडलाईन, याची मार्गदर्शन देणारं हे डीपीएसपी आहे. आर्टिकल 36 ते 51 मध्ये भाग 4 मध्ये दिलेले आहेत. ईच अँड एव्हरी आर्टिकल, सब आर्टिकल्स, प्रोव्हिजन्स, सुप्रीम कोर्टच्या केसेस, सगळं काय ऍज इट इज आपल्याला इथे इन डिटेल पाहायचं आहे. मग मूलभूत अधिकार आणि डीपीएसपी मध्ये काय संबंध आहे हे आपल्याला बघायचं आहे. मूलभूत अधिकार जस्टिसिएबल आहे, आपल्याला जर तो नाही मिळाला तर आपण सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात जाऊन तो मिळवू शकतो. तसं डीपीएसपीचं नाहीये. एखादं कर्तव्य राज्याने पूर्ण केलं नाही राज्याच्या लिस्टमध्ये, कारण की हे मार्गदर्शक तत्वे आहेत, मॅन्डेटरी तत्वे नाहीयेत, मॅन्डेटरी प्रिन्सिपल्स नाहीयेत, मार्गदर्शक आहेत. कारण की बघा ना, तुम्ही स्वतः राज्य आहेत, समजा आपण सगळे राज्य आहोत आणि आपल्याला एक बंच ऑफ दिले की जे मागास वर्ग आहेत त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे. एका दिवसात कल्याण होणार आहे का? 26 जानेवारीला संविधान म्हणले, 27 जानेवारीला होणार आहे का? एक लॉंग टर्म प्रोसेस आहे ती. नाही तर 27 जानेवारीला कोर्टामध्ये लोक गेले असते की अरे आमचं कल्याण राहिले, हे राहिले, ते राहिले, राज्य हे करत नाही, राज्य ते करत नाही, मग प्रशासन चालवणं अवघड झालं असतं. म्हणून डीपीएसपीला नॉन जस्टिसिएबल ठेवलेलं आहे. सो हे रिलेशन्स आपल्याला बघायचे, त्याच्यामध्ये काय आहेत, महत्वाचे अमेंडमेंट्स काय काय केलेले आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. फंडामेंटल राईट मध्ये पण बघायचे आहेत आणि इकडे पण पाहायचे आहेत. आणि इम्प्लिमेंटेशन सगळ्यात महत्वाचं हे, कारण की डीपीएसपी कितीही चांगले असले तरी राज्याची विल पॉवर पाहिजे ना ते इम्प्लिमेंट करायला. तर आपल्या राज्याची विल पॉवर कशी आहे, काय प्रकारचे, किती प्रकारे आपण डीपीएसपी कोणत्या एक्सटेंट पर्यंत इम्प्लिमेंट करतोय, चॅलेंजेस काय काय, आव्हानं काय काय आहेत, अडचणी काय काय आहेत, हे आपण इथे अनालिटिकल स्वरूपामध्ये बघणार आहोत. ओके, पुढे फंडामेंटल ड्युटीज. आता
डीपीएसपी झालं. भाग 4 आहे, हा भाग ओरिजिनली संविधानामध्ये नव्हता, 42व्या घटना दुरुस्तीनं हा इन्सर्ट केलेला आहे. तर फंडामेंटल ड्युटीज, आता बघा आपल्याला इथे बघा इथे दिले पण आहे, मूलभूत अधिकार आणि मूलभूत कर्तव्य यांच्यातील संतुलन आणि फरक. मूलभूत अधिकार आपल्याला काहीतरी देत आहेत, राज्य आपल्याला काहीतरी देतोय, तर त्याच्या बदल्यात आपल्याला ह्या समाजाला आणि राज्याला काहीतरी द्यायचंय की नाही, ते देणं म्हणजेच काय, फंडामेंटल ड्युटीज. आपल्या काही कर्तव्य जे आपल्याला पूर्ण करायचे, आणि ते करण्यासाठी आपण सगळ्यात आधी काय केलं होतं, स्वरण सिंग कमिटी इस्टॅब्लिश केली होती. त्यांनी काही रिकमेंडेशन दिलेले आहेत, त्यातल्या काही रिकमेंडेशन याच्यामध्ये आल्यात, काही नाही आल्या. कशामुळे नाही आल्या, इन्फोर्सेबल आहे की नाही फंडामेंटल ड्युटीज, इन्फोर्सेबल नाहीये तर का नाहीये इन्फोर्सेबल, हे सुद्धा आपल्याला त्यात पाहिजे. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी जे.एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. हालाकी तिच्या तरतुदी पुढे आल्या नाहीयेत, पण काय त्यांनी रिकमेंडेशन दिल्या होत्या ते सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी फंडामेंटल राईट, डीपीएसपी आणि फंडामेंटल ड्युटी या तिघांचा आपल्याला एक संतुलित अभ्यास करायचा आहे. काय संबंध आहे तिघांमध्ये हा आपल्याला तिथे व्यवस्थित पाहायचा आहे, म्हणजे मेन्स मधले आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतील. मग आहे डी युनियन गव्हर्नमेंट. आता बघा, आता आपल्याला काय मिळालं, राज्याला काय करायचंय हे सगळं झालं, पण आता होतं आपली सिस्टम चालू, आणि सिस्टम चालू होणार आहे केंद्रापासून खाली लोकल पर्यंत. आता आपण सुरुवात कुठे होणार आहे, केंद्रामध्ये, युनियन, संघ आपला, केंद्र. तर आपल्या संविधानातला भाग 5 आर्टिकल 52 ते 147 याच्या संदर्भामध्ये आहे. मग याच्यामध्ये काय काय येतं, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटर आणि ज्युडिशियरी, तिन्ही पण पार्ट येत आहेत आणि तिन्ही पण आपल्याला पाहायचे आहेत. ओके, आता सगळ्यात आधी एक्झिक्युटिव्हची डेफिनेशन, नवीन स्टुडंटला ही खूप कामाला येईल ह्या डेफिनेशन्स. एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ, म्हणजे आता बघा जे लेजिस्लेचर असतं, आपल्या लेजिस्लेचर मध्ये काय काय येतं, लोकसभा, राज्यसभा. लोकसभेमध्ये सगळेच उमेदवार असतात सगळ्या पक्षांचे, मग कोणताही पक्ष असू द्या, काँग्रेस, बीजेपी, शिवसेना वगैरे कोणतेही पक्ष असू द्या, सगळ्यांचे उमेदवार याच्या लोकसभेमध्ये खासदार आहेत, बरोबर की नाही. ज्यांनी ज्यांनी इलेक्शन लढलं आणि जिंकले, जे तिथे खासदार म्हणून गेले ते सगळे आहेत. राज्यसभेमध्ये पण इनडायरेक्ट इलेक्टेड खासदार आहेत, राज्यांच्या विधानसभांमार्फत गेलेले. तर आता हे जे झालं आपलं कायदे मंडळ, यांचं काम काय आहे, पूर्ण भारतासाठी कायदे बनवणं. पण हे बनलेले कायदे एक्झिक्यूट करणं आणि भारत सरकार चालवणं हे कर्तव्य कुणाचं असतं, एक्झिक्यूट करणं, चालवणं. तर भारत सरकार कोण चालवतं, एक्झिक्युटिव्ह चालवतं. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण, ज्या ह्या लोकसभेमध्ये ज्या पक्षाला, ज्या आघाडीला, पक्षाला किंवा आघाडीला, आता कोणता आघाडीला किंवा पक्षाला बहुमत प्राप्त आहे, त्यांचं सरकार बनतं, त्यांचा प्राईम मिनिस्टर बनतो आणि त्यांचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर बनतं. तर त्यालाच आपण काय म्हणतो, भारत सरकार चालवणारी यंत्रणा, म्हणजे सत्ताधारी लोकांचं काय बनतं, एक्झिक्युटिव्ह बनतं. ओके, आता एक्झिक्युटिव्ह मध्ये सगळ्यात आधी कोण येतं, प्रेसिडेंट येतं. का प्रेसिडेंट येतो, कारण की ते आपले कोण आहेत, संविधानिक प्रमुख आहेत, आपले राज्य प्रमुख आहेत. हु इज द हेड ऑफ द स्टेट ऑफ इंडिया, भारताचे राज्य प्रमुख कोण आहेत, राष्ट्रपती. हु इज द कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ इंडिया, राष्ट्रपती. ओके, घटक राज्याचे प्रमुख गव्हर्नर असतात, पण भारतीय राज्याचे प्रमुख मात्र कोण, राजा सोप्या भाषेत कोण आहे, तर राष्ट्रपती. कारण की सगळ्या गोष्टी यांच्या नावाने होतात, म्हणून ते इथे आहेत. ऍक्च्युअल ताकद त्यांच्यामध्ये नसते, ऍक्च्युअल पॉवर जे आहे ते यूज करतात हे दोघं जण, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर. राष्ट्रपती काय, त्यांच्या ऑथॉरिटी काय आहेत, कोणकोणते अधिकार, फायनान्शियल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर, काय काय अधिकार आहेत त्यांचे, ते आपल्याला बघायचे. व्हाईस प्रेसिडेंट सेम, आणि यांचं अनालिसिस करायचे, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर यांचे अधिकार कर्तव्य आपल्याला पाहिजे. शेवटी आर्टिकल 76 मध्ये एक पद दिलेलं आहे, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, भारताचे महान्यायवादी. एक प्रकारे हे काय असतात, हे लॉयर असतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कोर्टामध्ये बाजू घेणारे. ओके, तर त्यांना सुद्धा एक्झिक्युटिव्ह मध्ये स्थान दिलेलं आहे. तर आपलं एक्झिक्युटिव्ह या सगळ्यांना मिळून काय बनलेलं, या सगळ्यांना मिळून बनलेलं आहे. त्याचाही आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, पुढे आता एक्झिक्युटिव्ह झाल्यानंतर येतं लेजिस्लेचर, कायदे मंडळ. आताच बघितलं की नाही आपण, लोकसभा राज्यसभा मिळून आपलं काय, कायदे मंडळ आहे, प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा. यांचं काम असतं पूर्ण भारतासाठी कायदे बनवणं. कायदे बनवताना इन शॉर्ट मध्ये आपल्याला काय, मोदी यांचं पण साईन घ्यायची आणि राहुल गांधी यांची पण साईन घ्यायची, म्हणजे सत्ताधारी विरोधी दोघं पण आले कायदे बनवताना. पण एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण, फक्त सत्ताधारीच आले. तर कायदे मंडळ नेमकं काय, कायदे मंडळ नेमकं काय आपल्याला ते बघायचंय. लोकसभा काय आहे, राज्यसभा काय आहे, यांचे इलेक्शन्स कसे होत आहेत, यांची मेंबरशिप कशी मिळवली जाते, त्यांचे सत्ता काय आहेत, त्यांना विशेष अधिकार काय काय प्राप्त होत आहेत, हे आपल्याला पाहिजे. कारण की प्री मेन्स इंटरव्ह्यू, स्पेशली प्री आणि मेन्स मध्ये आपल्याला जास्त कामाला येत आहेत, हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यांचे क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशनचे नियम काय आहेत, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, कोणत्या, की त्यांची मेंबरशिप, पॉवर, प्रिव्हिलेजेस आणि क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन, ते इथे एवढं मजबूत, एवढं स्ट्रॉंग करायचं ना, की याची परत करायची गरज पडली नाही पाहिजे. कारण की ह्या सेम गोष्टी लागू होतात स्टेट लेजिस्लेचरला, घटक राज्यांमध्ये जे विधानसभा, विधान परिषद आहे ना, कायदे मंडळ, या गोष्टी त्यांना लागू होतात.
तर त्या इथेच एवढ्या डिटेलमध्ये करायचे की तिथे आपल्याला कमीत कमी वेळ लागावा, तिथे वेळ आपला वाचला पाहिजे. मग ऑफिसर्स बघायचे तर आपल्याला पार्लमेंटचे ऑफिसर्स म्हणजे कोण? लोकसभेचे सभापती, उपसभापती, राज्यसभेचे चेअरमन, डेप्युटी चेअरमन आणि इतर संविधानिक जे पद आहेत आपल्या या हाऊसेसच्या रिलेटेड ते पाहायचे आहेत. मग यांची कार्यवाही कशा प्रकारे हे कार्य करतायत, म्हणजे एखादं बिल मांडणं, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, वोटिंग, तृतीय वाचन, फायनल वोटिंग, कशी प्रकारे म्हणजे एका बिल पासून ऍक्ट बनण्याची जी काही प्रक्रिया आहे, साधारण बिल, धन विधेयक, मनी बिल आपण ज्याला म्हणतो, अमेंडमेंट बिल, घटना दुरुस्ती विधेयक, या तिन्ही प्रकारचे आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये बघायचे की नेमकं कायदा कसा बनतो. आता फॉरम्स आणि कमिटीज हे पण आपल्याला पाहायचे. आपली जी लोकसभा आहे, राज्यसभा आहे, आपली जी पूर्ण संसद जी आहे, ते सगळे लोक एकाच वेळेस एक काम करतात असं नाहीये. तर ग्रुप केलेले आहेत. पब्लिक अकाउंट कमिटी हिशोब चेक करणार, इस्टिमेट कमिटी येणाऱ्याची अंदाज बांधणी करणार, मग त्याच्यामध्ये काही सत्ताधारी, काही विपक्ष, म्हणजे सगळ्या मेंबर्सला तिथे काय केलं जातं, समित्यांमध्ये स्थान दिलं जातं आणि त्या त्या विषयाच्या समित्या त्यासाठी काम करणार आणि आपले अहवाल संसदेला देणार. म्हणजे सुरळीत काम व्हावं यासाठी काही समित्या आणि काही फोरम्स, काही कमिटीज आणि काही फोरम्स बनवलेले आहेत, ते सगळे आपल्याला इथे पाहायचे आहेत. आणि शेवटी आपल्याला पाहायचं आहे चॅलेंजेस. चॅलेंजेस म्हणजे आता ही संसद आहे कितपर्यंत सक्सेसफुल झालेली आहे, तिच्यासमोर काय काय आव्हानं येत आहेत काम करताना, ते आपल्याला इथे बघणं खूप गरजेचं आहे. कारण की संसद आपला सगळ्यात महत्वाचा अंग आहे, कायदे मंडळ म्हणजे. मग त्यांच्यासमोर काय काय अडचणी आहेत हे आपल्याला माहित पाहिजेत आणि त्या अडचणींना दूर कसं करायचं याच्यावरती सजेशन सुद्धा आपल्याला आन्सर मध्ये देता आले पाहिजे. ठीक आहे, कायदे मंडळ झालं. पुढे आपल्याला पाहायचं आहे ज्युडिशरी, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ. आता बघा, कार्यकारी मंडळामध्ये, एक्झिक्युटिव्ह मध्ये आणि लेजिस्लेचर, कायदे मंडळामध्ये कोण आहेत? लोकांनी निवडे, पब्लिकनं निवडून दिलेले कोण आहेत? लोक आहेत. पब्लिकनं निवडून दिलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आता एकदा ह्यांना निवडून दिलं आणि ह्यांनी मनमानी केली तर, स्वतःच्या मनाला येईल तसंच केलं तर, आपल्या अधिकारांवरती मर्यादा आणल्या, संविधानानुसार काम नाही केलं तर आपल्याला कोण वाचवणार आहे? हु इज आवर हिरो? आपला हिरो कोण आहे आपल्याला वाचवणारा? ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट. यांचं काम काय आहे? एक्झिक्युटिव्हचं काम आहे भारत सरकार चालवणं, कायदे मंडळाचं काम आहे भारतासाठी कायदे बनवणं. पण हे लोक व्यवस्थित काम करतायत का अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन? हे लोक काम असं, ह्या लोकांच्या कामामुळे लोकांच्या अधिकारांवरती मर्यादा येत आहेत का, हे चेक करण्याचं काम आहे सुप्रीम कोर्टचं. आणि सुप्रीम कोर्टला वाटलं की अनकॉन्स्टिट्युशनल वेनं काहीतरी काम करतायत किंवा लोकांच्या अधिकारांवर मर्यादा आणतायत, तर सुप्रीम कोर्ट अशा वेळेस काय करतो, तिथे ज्युडिशियल रिव्ह्यू किंवा अन्य साधनांनी त्यांच्यावरती मर्यादा आणतो आणि आपल्याला वाचवण्याचं काम करतो. सुप्रीम कोर्ट काय आहे, त्याचं इव्होल्युशन स्वातंत्र्यापासून आतापर्यंत कशा प्रकारे बनलं ते बघायचंय. संविधानामध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स त्यांच्यासाठी दिल्या त्या इन डिटेलमध्ये आपल्याला पाहायच्या आहेत. का? कारण की प्रोव्हिजन्स खूप महत्वाचे. त्यांची जे ज्युरिस्डिक्शन आहे, त्यांना जे मिळणारं स्वातंत्र्य आहे, हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. कारण की जर ज्युडिशरी स्वतंत्र असेल तरच ती व्यवस्थित काम करू शकेल. तिच्यावर दबाव असेल, आता बघा ना, मी जज आहे, माझ्या डोक्यात टांगती तलवार आहे की मी चांगलं काम केलं की मला कधी पण काढून टाकू शकतात, तर मी चांगलं काम नाही करणार, तर मला काय स्वातंत्र्य प्राप्त आहे? मला काय गॅरंटी आहे की मी विशेष काम याच्यावरती करू शकतो, माझ्या पदाला धक्का नाही लागणार? तर त्यासाठी आपल्याला हे थोडंसं डिटेलमध्ये करायचं आहे. इंडिपेंडन्स, ज्युडिशियन, हे ते आता आपण बघितलं. देन काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. या तिन्ही कन्सेप्ट आपल्याला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातून, आपल्यालाच काय जगभराला अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टातून मिळालेले आहेत. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे जसं आपण एखादा मूवी बघतो, मूवी चांगला होता नव्हता, कॉमेडी होती नव्हती, गाणे कशी होते, म्युझिक कशी होती, आपण याच्यावरती काय करतो, रिव्ह्यू देतो. सेम आपले हे जे दोन ऑर्गन आहेत हे काम कसे करतायत त्याच्यावरती रिव्ह्यू कोण देतो? सुप्रीम कोर्ट देतो. की योग्य आहे, अयोग्य आहे, संविधानाचं उल्लंघन झाले नाहीये, मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाले नाहीये, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू. तर ही एक अविभाज्य ताकद आहे सुप्रीम कोर्टाची आणि सुप्रीम कोर्टानं ज्युडिशियल रिव्ह्यूला बेसिक स्ट्रक्चरमध्ये स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कधीच पार्लमेंट बदल करू शकत नाही. तर ती एक महत्वाची गोष्ट आहे. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे काय, न्यायिक क्रियाशीलता म्हणजे काय? आता बघा, सुप्रीम कोर्टाला काही गोष्टी सांगितल्या संविधानाने, हे तुझं अधिकार क्षेत्र हे करायचं, पण सुप्रीम कोर्टानं स्वतःला बंदिस्त स्कोप मध्ये ठेवलं नाही. सुप्रीम कोर्ट ऑलवेज स्वतःच्या कक्षा काय करतो, वाढवतो, रुंदावत जातो. आता बघा, स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेच्या 500 मीटरच्या आसपास लिकर शॉप बंद करा, कारण की ऍक्सिडेंट होत आहेत, ड्रिंक अँड ड्राईव्ह होत आहेत. हे सुप्रीम कोर्टला सांगितले का संविधानानं? स्वतः निर्णय घेतला. दिल्लीमध्ये फटाके वाजवणं बंद करा, प्रदूषणाची लेवल खूप वाढत आहे, जीवघेणी लेवल होत आहे, तर बंद करा, झालं बंद. म्हणजे हे जे सुप्रीम कोर्ट सो मोठो स्वतःच्या इच्छेतून जे काम करतोय, म्हणजे आपल्या डेमोक्रेसीला प्रोटेक्ट करण्यासाठी, नागरिकांच्या अधिकारांना प्रोटेक्ट करण्यासाठी, त्याला ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणतात. म्हणजे क्रियाशील राहणं, काही ना काहीतरी करत राहणं, स्वतःच्या कक्षा रुंदावत राहणं, म्हणजे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. फक्त सांगितलं तेवढंच करतो रे बाबा, ती वेगळी गोष्ट. आणि त्याच्या पुढे जाऊन काहीतरी कल्याणासाठी, काहीतरी चांगल्या गोष्टींसाठी जर एखादं काम केलं जातं, त्याला आपण ऍक्टिव्हिजम म्हणतो.
मग आपल्याला बघायची पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. आता जनहित याचिका हा सगळ्यांसाठी काही नवीन विषय नाही. जनहित याचिका म्हणजे जो पीडित व्यक्ती आहे तो त्याच्या ऐवजी दुसरा कोणीतरी किंवा सुप्रीम कोर्ट स्वतः सो मोटोली लिटिगेशन टाकू शकतो आणि न्याय देऊ शकतो. तर पीआयएल काय आहे, कधी त्याची उत्क्रांती झाली, कोणत्या प्रकारचे टाइप्स आहेत, सुप्रीम कोर्ट पीआयएल ला काय म्हटलेलं आहे, रिटचा दर्जा सुप्रीम कोर्टने पीआयएल ला दिलाय, रिटचा. तर कशामुळे काय, कोणत्या केसमध्ये दिलाय, हे सगळं आपण तिथे पाहणार आहोत. सुप्रीम कोर्ट झालं की काय करायचं माहितीये का, लगेच हायकोर्ट करून घ्यायचं. कारण की आपली जी ज्युडिशियरी आहे ना ती इंटिग्रेटेड आहे, एकीकृत आहे. सुप्रीम कोर्ट सगळ्यात वरती आहे, हायकोर्ट आणि मग सबऑर्डिनेट कोर्ट, जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालय वगैरे. तर मग सुप्रीम कोर्ट बघतानाच हे बघून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पूर्ण त्या पायऱ्या लक्षात राहतात. सेम सुप्रीम कोर्ट आपण जसं बघितलंय सेम हे तसं बघायचंय. त्यांची अपॉइंटमेंट, त्यांना कसं पदावरून काढतायत, त्यांची ऑथॉरिटी काय काय, त्यांचं ज्युरिस्डिक्शन काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हायकोर्टामध्ये पण सेम पाहायच्या आहेत. मग ते झालं की सबऑर्डिनेट कोर्ट्स पाहायचे, जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, त्यांचे अधिकार, कर्तव्य, सगळं काय गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. ट्रिब्युनल्स कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स त्यासाठी काय ते आपल्याला पाहायचे आहेत. ते लोक अदालत आणि ग्राम अदालत, स्पीडिली जस्टिस मिळावं आणि जास्त आपण म्हणतो ना खर्चिक, जास्त एक्सटेन्सिव्ह जस्टिस नसावा, म्हणजे जो पीडित आहे, ज्याला न्याय पाहिजे आहे, त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा, म्हणून अशा काही गोष्टी आपण काढलेल्या आहेत. लोक अदालतीसारख्या, ग्राम न्यायालयासारख्या, त्या सुद्धा आपल्याला इन डिटेलमध्ये करायच्या आहेत. ओके, त्यांचे सक्सेसफुलनेस पण आपल्याला तपासायचे, किती सक्सेस आहेत, त्यांच्यासमोर चॅलेंजेस काय आहेत, अडचणी काय आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. ओके, आता हे झालं केंद्र सरकार, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी आणि लेजिस्लेचर, ते पण शेवटपर्यंत. मग होतं राज्य. सेम जसा केंद्रामध्ये आपण अभ्यास केला एक्झिक्युटिव्हचा, सेम इथे करायचा आहे. पण तिथे कसं आहे, प्रेसिडेंट होते, इथे गव्हर्नर आहे, तिथे पीएम, इथे सीएम, तिथे ऍज इट इज काउन्सिल ऑफ मिनिस्टर इथे पण आहे. तिथे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया होतं, इथे ऍडव्होकेट जनरल ऑफ इंडिया आहे. सॉरी, ऍडव्होकेट जनरल ऑफ दॅट पर्टिक्युलर स्टेट. महाराष्ट्राचा महाधिवक्ता, गुजरातचा महाधिवक्ता, असं. तर हे सुद्धा सेम कोण आहे, राज्याचा वकील समजायचं. ते एक्झिक्युटिव्ह मध्ये हे लोक येतात. सेम यांचा पण अभ्यास आपल्याला केंद्राप्रमाणे करायचा आहे. सेम लेजिस्लेचर आहे, कायदे मंडळ. पण इथे कसं आहे की विधानसभा प्रत्येक राज्यामध्ये आहे, परंतु विधान परिषद प्रत्येक राज्यामध्ये नाहीये. सध्या 6 राज्यांमध्ये आहे. ते 6 राज्य कोणते, एकमेकाला चिटकून येत असं लक्षात ठेवायचं. युपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा, या 6 राज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही पण आहे. ठीक आहे. ज्या राज्यामध्ये फक्त विधानसभा आहे त्यासाठी ते कायदे मंडळ, ज्या राज्यामध्ये 2 हाऊसेस आहेत त्यासाठी ते कायदे मंडळ. या कायदे मंडळाचा एक्झॅक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. सेम तुम्हाला म्हटलं की नाही, आपल्याला हे कुठे कम्प्लीट करायचं आहे, केंद्र सरकारच्या वेळेस, म्हणजे इथे आपल्याला हा वेळ वाचतो. इथे सुद्धा याचे अधिकारी बघायचे, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे अध्यक्ष, चेअरमन, डेप्युटी चेअरमन, ते सुद्धा आपल्याला इथे पाहायचे. सेम आपण जेव्हा तशी कायदे मंडळाची कार्यवाही तिथे बघितली, सेम इथे पण बिल इंट्रोड्यूस होत आहेत. हे बिल कसे पास करतायत, प्रथम वाचन, द्वितीय वाचन, इथे सुद्धा आपल्याला त्याची इन डिटेल करायचं आहे. ठीक आहे. स्टेट लेजिस्लेचर झालं, आता केंद्र झालं, राज्य झालं. मग आता येतात युनियन टेरिटरीज. नावातच आहे युनियन, म्हणजे याच्यावरती कंट्रोल कोणाचं आहे, केंद्राचं आहे, संघाचं आहे, केंद्राचं कंट्रोल आहे. म्हणजे भारतामध्ये जे काही टेरिटरी आहे, काही राज्य आहेत आणि काही टेरिटरीवरती सरळ केंद्र सरकारचं काय नियंत्रण आहे. ओके, तर त्या कोणकोणत्या आहेत, त्याच्यासाठी संविधानामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत आपल्याला ते पाहायचं आहे. आणि करंट सिनॅरिओ, सध्या कोणकोणत्या युनियन टेरिटरी बनल्या आहेत, त्याच्या मागची हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होतं हे आपण इथे पाहणार आहोत. लडाख वगैरे जे आहे ना, काश्मीर, लडाख, हे आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, आता केंद्र झालं, राज्य झालं, युनियन टेरिटरी झाली. तिघांची आपण बेसिक माहिती बघितली की सिस्टम मध्ये कोण कोण आहे हे आपल्याला कळालं. पण त्या सिस्टम नेमकं कोणत्या आशयानं चालते हे आता आपल्याला पाहायचं आहे. तर भारत दिसायला काय दिसतो, फेडरल दिसतो. फेडरेशन शब्दाचा अर्थ काय होतो, जिथे राज्य एकत्रित आलेले आहेत. राज्य काय केले, एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी एकत्रित येऊन काय बनवलाय, एक देश बनवलाय, म्हणजेच ते काय झालं, फेडरेशन. तर मला सांगा, भारतामध्ये पण राज्य एकत्रित आलेत की नाही, राज्य एकत्रित येऊन त्यांनी देश बनवलाय, म्हणजे दिसायला आपण काय दिसतो, आपण फेडरल दिसतो. बट आपण काय आहोत, केंद्रीकृत आहोत. ओके, आता युनियन आणि फेडरेशन, युनियन आणि फेडरेशन. युनियन म्हणजे काय, राज्यांचा संघ, राज्यांचा संघ. आणि फेडरेशन म्हणजे काय, संघ राज्य. म्हणजे मराठी अर्थ कसा वाटतो आपल्याला, एकसारखाच, आणि आहे पण एकसारखाच अर्थ मराठीमध्ये. बट पॉलिटिकली जर बघायला गेलं तर त्याच्या दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. युनियन केंद्रीकृत किंवा राज्यांचा संघ ज्याला आपण म्हणतो, युनियन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये काय असतं, केंद्र सरकार जास्त पॉवरफुल असतं राज्यांपेक्षा. राज्यांना डिपेंड ठेवलं जातं केंद्रावरती. कॅनडामध्ये गेलं तर तुम्हाला सेम बघायला मिळेल, भारतामध्ये तुम्हाला युनियन बघायला मिळेल. म्हणजे आज भारतामध्ये काय की राज्य हे केंद्रावर डिपेंड आहे. जास्त पॉवर कोणाकडे, केंद्राकडे. एकच संविधान आहे केंद्राकडे, एकच सिटीजनशिप आहे केंद्राकडे, डिफेन्स, रेल्वे यासारखे जे महत्वाचे विषय केंद्राकडे, एकच सुप्रीम कोर्ट आहे केंद्राकडे. म्हणजे केंद्र इज मोर पॉवरफुल दॅन स्टेट गव्हर्नमेंट.
पण फेडरेशन मध्ये तुम्ही जातात, फेडरेशनचं उदाहरण तुम्ही ऑस्ट्रेलियाचं घेऊ शकता, अमेरिकेचं घेऊ शकता. अमेरिकेमध्ये काय दिसतं तुम्हाला, 2 संविधान, केंद्राचं वेगळं राज्याचं वेगळं, 2 सुप्रीम कोर्ट, केंद्राचे वेगळे राज्याचे वेगळे, 2 नागरिकता, केंद्राची वेगळी राज्यांची वेगळी. म्हणजे राज्यांना सुद्धा काय भरपूर पॉवर्स दिलेल्या आहेत. मग फेडरेशन मध्ये काय असतं, राज्यांना खूप पॉवर असते आणि युनियन मध्ये केंद्राकडे जास्त पॉवर असते. पण आता 1950 पासून 90 पर्यंत ठीक आहे, आपण टोटली तशा प्रकारचे होतो. पण राज्यांना काय पाहिजे, ताकद पाहिजे. राज्य डिमांड करतायत, पहिल्यापासून डिमांड करतायत की आम्हाला ताकद द्या, आम्हाला पॉवर्स द्या. मग आता आज आपण बघितलं की आपले राज्य स्वतःहून एकत्र आलेले नव्हते. 50च्या काळामध्ये जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 552 संस्थानिक होते. आपण साम दाम दंड भेद वापरून सगळ्यांना आणून हा भारत देश बनवलाय खूप मेहनतीनं. आणि भारतामध्ये एवढी विविधता आहे, जर राज्यांना खुलेआम खूप मोठ्या प्रमाणात पॉवर मिळाली, ते होऊ शकते एखादं राज्य फुटून बाहेर जायचं म्हणेल, नवीन देश बनवायचं म्हणेल, तर आपण राज्यांना होल्ड करून ठेवतोय. केंद्र सरकार जास्त पॉवरफुल. पण आता काळ बदलतोय. 1950 पासून आता आपण 21व्या शतकामध्ये आलोय आणि इथे डिमांड आहे राज्यांची, पहिल्यापासून डिमांड आहे, आताही डिमांड आहे की आम्हाला पॉवर्स द्या. तर केंद्र काय म्हणतोय माहितीये का, आम्ही तुम्हाला पॉवर देऊ पण स्टेप बाय स्टेप, ग्रॅज्युअली देऊ, एकदाच तुम्हाला पॉवर्स नाही देणार आम्ही. आणि बरोबरपणे आपण आणखी तेवढे मॅच्युअर झालो नाहीयेत. 70-75 वर्ष म्हणजे आपला देश आता तरुणच आहे, आपल्याला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तर थोडं स्टेबिलिटी, थोडंसं आपण म्हणतो ना इक्वलिटी, या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा हळूहळू राज्य पॉवरफुल बनून जातील. पण तोपर्यंत स्टेट काय म्हणतोय की आम्ही तुम्हाला हळूहळू सत्ता देऊ, एकदम देणार नाही. आपल्याला राहायचंय की नाही एकत्र राज्य आणि केंद्राला, तर आपण कॉपरेटिव्हली राहू, सहकार्य करून राहू. आणि ते सहकार्य म्हणजेच काय, कॉपरेटिव्ह फेडरलिझम. गेल्या 8-10 वर्षापासून बघा तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन मिळाले. गेल्या 3-4 वर्षांमध्ये कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम आणि या दोघांवरती तर खूप क्वेश्चन आलेले. तर कॉपरेटिव्ह फेडरलिझम ही कन्सेप्ट काय आहे याचं एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. थोडक्यात तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की केंद्र आणि राज्य राहतात तर सहकार्य करून. केंद्र काय करतोय, राज्यांना हळूहळू ताकद देतोय. जसं की प्लॅनिंग कमिशन काढलं, नीती आयोग आणलं, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार पण आहे, राज्याचे चीफ मिनिस्टर पण आहे. जीएसटी आणला, सगळे इनडायरेक्ट टॅक्स काढून. तर जीएसटी मध्ये कोण आहे, 50% सीजीएसटी आणि 50% जीएसटी, राज्यांना 50% पॉवर दिली. तर हे कॉपरेटिव्ह फेडरलिझम. कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम काय माहितीये का, आधुनिक काळामध्ये आता राज्य काय करतायत, राज्य परफॉर्मन्स, त्यांचं जे परफॉर्मन्स आहे ना ते इन्क्रीज करण्यावरती खूप भर देत आहेत. परफॉर्मन्स म्हणजे जास्तीत जास्त आउटपुट देऊ. केंद्र सरकारने एखादी स्कीम काढली, त्याचं खूप चांगल्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंटेशन करू, सक्सेस करून दाखवू. ऍडमिनिस्ट्रेशन चांगल्या पद्धतीने चालवण्याचा ते प्रयत्न करतायत. म्हणजे जेवढं राज्य चांगलं परफॉर्मन्स देतील तेवढंच केंद्राचं अटेन्शन त्यांना मिळेल, तेवढंच फॉरेन इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये येईल. म्हणजे राज्य एकमेकांसोबत काय करतायत, स्पर्धा करतायत या फेडरेशन मध्ये टिकून राहण्यासाठी. त्यालाच कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम म्हणतात. ते सुद्धा आपण इन डिटेल मध्ये करणार आहोत. ओके, संघराज्य झालं. मग आता केंद्र आणि राज्यांचे संबंध आपल्याला बघायचे. संघराज्य आपली सिस्टम कळाली नेमकं कोणत्या स्वरूपाची, त्याच्यानंतर मग केंद्राचे आणि राज्याचे संबंध आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी ह्या 3 लिस्ट ज्या आहेत ना, सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स, हे आपल्याला व्यवस्थित बघायचंय. कायदेविषयक संबंध केंद्र आणि राज्यामध्ये काय आहेत. कायदेविषयक म्हणजे कधी कधी केंद्र सरकार राज्य सूचीमध्ये पण कायदा बनवतो. एक तर राज्यसभेच्या रिक्वेस्ट नंतर बनवतो, राज्यपालांनी तसं केलं असेल तर तेव्हा बनवतो, इमर्जन्सी सिच्युएशन असेल तेव्हा बनवतो, आणि इमर्जन्सी नसेल, नॉर्मल सिच्युएशन असेल तरीही राष्ट्रीय हित, नॅशनल इंटरेस्ट, परराष्ट्राशी केलेली ऍग्रीमेंट, अशा कारणांमुळे सुद्धा केंद्र सरकार नॉर्मल सिच्युएशन मध्ये पण राज्यामध्ये, राज्यसूचीमध्ये किंवा राज्यांच्या ह्याच्यामध्ये कायदा बनवू शकतो. हे लेजिस्लेटिव्ह संबंध काय आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काय आहेत, फायनान्शियल रिलेशन काय आहेत, हे आपल्याला इन डिटेल मध्ये बघायचे आहेत. मग त्याच्यानंतर हे तर आपण मागेच बघितलं गेल्या याच्यामध्येच की दोघांमधला फरक, युनियन आणि फेडरेशन मधला, ते देखील आपण ठीक आहे मागेच होणार आहे, इथं ते डबल करायची गरज पडणार नाही. आता केंद्र राज्य संबंध झाले. आता आहेत आंतरराज्यीय संबंध, राज्यांमध्ये संबंध. केंद्र राज्यांची कळाली. आता 28 राज्य आहेत. ते 28 राज्य एकमेकांशी संबंध ठेवतात, प्रशासकीय लेवलवरती संबंध ठेवतात, व्यापारी लेवलवरती, फायनान्शियल लेवलवरती संबंध ठेवतात. हे कोणत्या स्वरूपाचे आहेत, संविधानामध्ये कोणकोणत्या तरतुदी दिल्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत. संविधानिक तरतुदी 301 ते 307 मध्ये दिलेल्या आहेत, त्या बघायच्या आहेत. प्लस राज्यांमध्ये कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन राहावं, सहकार्य आणि समन्वय राहावा, यासाठी काय केलेले आहेत, काही विभागीय परिषदा किंवा झोनल काउन्सिल बनवलेले आहेत, ते आपल्याला इथे स्टडी करावे लागतात. आणि सध्या काय चॅलेंजेस आहेत राज्यांसमोर, ते आपल्याला बघायचे आहेत. कारण की याच्यावरती कसं होतं, तुम्हाला कोणतं बेसिक क्वेश्चन जरी आला तरी तुम्हाला करंट इश्यू तिथे थोडेफार तरी टाकावे लागतात, किंवा डायरेक्ट करंट इश्यू वरती सुद्धा क्वेश्चन येतो जिथे आपल्याला बेसिक पण टाकावं लागतं. त्याच्यामुळे दोन्ही अभ्यास करायचा, करंट आणि बेसिक. ठीक आहे, केंद्र झालं, राज्य झालं, राज्यांचे संबंध झाले. आता तिसरी पायरी काय ना, केंद्र, राज्य, लोकल गव्हर्नमेंट. आणि लोकल गव्हर्नमेंट भारतामध्ये काय आहे, 3 प्रकारचे आहे. ब्रॉडली 2 प्रकारचं आहे, ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी. ग्रामीण भागासाठी काय आहे, पंचायत समिती,
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. नागरी भागासाठी काय? नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका. ते स्वातंत्र्य वेळी कंडिशन कशी होती लोकल गव्हर्नमेंटची? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय कंडिशन होती? त्यावेळेस प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीनं पंचायत राजला इम्प्लिमेंट करत होतं. मग हळूहळू आपण नॅशनल सर्व्हिस एक्सटेन्शन स्कीम आणली, राष्ट्रीय सेवा विस्तार कार्यक्रम आणला, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणला, सामुदायिक विकास कार्यक्रम आणला. त्याच्यानंतर बलवंतराय मेहता कमिटी, अशोक मेहता कमिटी, एल एम सिंघवी कमिटी, अशा बऱ्याचशा कमिटीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. एल एम सिंघवी कमिटीने सांगितलं की अरे बाबा, प्रत्येक राज्य आपल्या मनाने करते ना. जर तुम्हाला वाटते पूर्ण भारतामध्ये एका प्रकारची पंचायत राज इम्प्लिमेंट व्हावी, युनिफिकेशन व्हावं, तर याचं संविधानिकीकरण करा, कॉन्स्टिट्युशनलायझेशन करा. आणि त्याच दृष्टिकोनातून मग 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली आणि आर्टिकल 243 ला बरेचसे उपकलम जोडले गेले. त्यापैकी 243A to O 73 74 घटना दुरुस्ती आपल्याला करायची. त्यापैकी काय? आर्टिकल 243A to O कशासाठी? ग्रामीण भागातल्या पंचायतीसाठी. P to ZG शहरी भागातली जे म्युनिसिपॅलिटीज असतील, नगरपालिका असतील त्यांच्यासाठी. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी, ज्यासाठी खास 97वी घटना दुरुस्ती केली होती. आपण कोणत्या ना कोणत्या सोसायटीचे मेंबर्स असतो की नाही बघा आपल्या आजूबाजूला, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, फायनान्शियल सोसायटीज वगैरे. लोकशाहीचा तो पण एक काय मोठा आधार आहे. एक प्रकारे लोकशाही प्रमाणेच ह्या संस्था काय करतात? काम करतात. तर त्यांना व्यवस्थित गाईडलाईन दिल्या पाहिजेत, कशी त्यांची नियुक्ती होईल, त्यांचं काम कशा पद्धतीने चालेल, लोकशाही मार्गाने कोणकोणत्या पद्धतीने काम केलं पाहिजे, यासाठी 243 ZH to ZT एक उपकलम जोडले 97व्या घटना दुरुस्तीने. तर ती सुद्धा आपल्याला इन डिटेल करायची आहे. मग येतात शेड्युल्ड अँड ट्रायबल एरियाज. आता मला सांगा, आपल्या भारतामध्ये विविध क्षेत्र आहेत जे मेन स्ट्रीम मधले एरिया. आता समजा आपण मुंबई, पुणे, दिल्ली, औरंगाबाद अशा ठिकाणी राहतोय, म्हणजे आपण मेन स्ट्रीम मध्ये राहतो, बरोबर की नाही? मुख्य प्रवाह. समजा जीएसटी लागू झाला तर या सगळ्यांना लागू होईल, डिमॉनिटायझेशन लागू झालं तर सगळीकडे लागू होईल, सगळ्यांना सगळ्या गोष्टी लागू होतात कायद्यांच्या. पण भारतामध्ये असे काही एरिया आहेत जे मेन स्ट्रीम मध्ये, मुख्य प्रवाहामध्ये आलेले नाहीये, ज्यांचा विकास होणे बाकी आहे. आता पालघर मधला काही एरिया असेल, खूप आदिवासी आणि शेड्यूल एरिया असेल, तिथे आपण लगेच सगळे कायदे लागू, जीएसटी लागू करू शकतो. त्यांना संविधानच माहित नसेल तिथल्या लोकांना, बऱ्याचशा की काय आहे, काय तरतुदी आहेत, तिथे डायरेक्ट जीएसटी कसा लागू होऊ शकेल? जीएसटीच नाही तर कोणताही कायदा असू द्या. तर भारतामध्ये काही विशिष्ट वर्गांसाठी विशिष्ट तरतुदी कराव्या लागतात. आणि कधी कधी ह्या विशिष्ट तरतुदी काय असतात? एरिया वाईज पण असतात, कारण की काही एरिया टोटली काय असतो? मेन स्ट्रीम पासून दूर राहिलेला असतो. हे पंचायत राज पूर्ण भारताला लागू केलं, पण शेड्यूल एरियाला लागू केलं नाही. त्यासाठी खास 1996 मध्ये आपण काय केला? एक ऍक्ट बनवला. कोणता ऍक्ट? पेसा. नावातच बघा काय आहे? पंचायत. ई फॉर एक्सटेन्शन, विस्तार. पंचायत एक्सटेन्शन. कुठे विस्तार होणार आहे? टू शेड्यूल एरिया. अनुसूचित क्षेत्रांवरती पंचायतीचा विस्तार. म्हणजे आपण यांना पंचायती दिल्यात शेड्यूल एरियावाल्यांना, परंतु त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या ट्रॅडिशन, त्यांच्या रूढी परंपरानुसार, म्हणजे त्यांना सोपं जाईल ते इम्प्लिमेंट करायला. इकडे जसं इलेक्शन होतं, सगळ्या पॉवर्स जशा इथे मिळतात नॉर्मली, तशा तिथे काय होतात? बदलून जातात. त्यांना त्यांच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. मग त्यांना हळूहळू मेन स्ट्रीम मध्ये आणायचे. एकदम त्यांना सगळ्या गोष्टी जबरदस्ती लागू केल्या या म्हटलं तर काय होईल? रिमिक्स होऊन जाईल पूर्ण. तर हळूहळू त्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणायचे. म्हणून चेंजेस त्यांना त्यांच्या पद्धतीने लागू केले जातात. ओके. तर हे पेसा ऍक्ट सुद्धा आपल्याला बघायचा आहे 1996 चा. ठीक आहे. केंद्र झालं, राज्य झालं, राज्य राज्यांचे संबंध झाले, लोकल गव्हर्नमेंट पण आपण डिटेलमध्ये बघितलं. मग राहतं काय? फायनान्शियल सिस्टम. पूर्ण टॉप टू बॉटम हे जे पैसा आहे हा कसा वितरित होतो. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला आपल्या भारताचे फंड्स तपासावे लागतात, जसं की संचित निधी आहे, लोकलेखा आहे, आकस्मिक निधी आहे. कन्सोलिडेटेड फंड म्हणजे काय? आर्टिकल 266 हे काय आहे? भारताचा संचित निधी आहे. एक प्रकारे भारताची तिजोरी. ही काय आहे? भारताची तिजोरी आहे. पैसा, जे काही पैसा भारत सरकारला प्राप्त होतो, टॅक्स, महसूल वगैरेच्या स्वरूपामध्ये, सगळा कुठे जमा होतो? कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची, याच्यामधून एक रुपया पण काढता येत नाही विदाऊट ऍक्ट, विदाऊट लॉ. म्हणजे कायदा, म्हणजे संसदेला कायदा बनवावा लागेल मनी बिलचा, तेव्हाच काय होईल? यातून पैसे काढले जातील. पब्लिक अकाउंट म्हणजे जे काय कोर्टा वगैरे द्वारे जप्त केलेल्या प्रॉपर्टी असतात, आपले जे पोस्ट ऑफिस वगैरे मध्ये सेव्हिंग अकाउंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स वगैरे असतील, त्या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. कंटिन्जन्सी फंड काय? आकस्मिक निधी. अचानक समजा एखादी समस्या उद्भवली आहे, कुठे पूर आलाय, कुठे दुष्काळ पडलाय, किंवा अन्य कोणती पण इमर्जन्सी असेल, मॅनमेड किंवा नॅचरल असेल, आणि आजच्याच पैसा लागतोय, कारण की कन्सोलिडेटेड फंड म्हणून पैसा काढायचा आहे तर कायदा बनावा लागतो आणि कायद्याला टाइम लागतो. पण आजच्याच पैसा आपल्याला खर्च करायचा आहे, तर त्यासाठी खास एक पॅकेट ठेवलेलं आहे, त्यातून पैसे काढून आपले फायनान्स मिनिस्टर खर्च करू शकतात.
तर हे कंटिंजन्सी फंड ऑफ इंडिया जे आहे याच्यामध्ये किती पैसा असावा हे सुद्धा कायद्याद्वारे ठरवलं जातं आणि याच्यातून पैसा काढून याच्यात टाकला जातो, ते पण ऍक्टनुसारच. ठीक आहे. तर हा पैसा आहे कशा प्रकारे चालतो, एक तर हा झाला पैसा, पण हा पैसा कसा डिस्ट्रीब्यूट होतो, काय होतं हे पुढे बघा. डिस्ट्रीब्युशन ऑफ रेव्हेन्यू बिटवीन युनियन अँड स्टेट्स कशा प्रकारे झालेला आहे, केंद्र राज्यांना कोणत्या कोणत्या प्रकारे मदत करत असतो ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचे. नवीन जीएसटी काउन्सिल आलेली काय आहे, तिची रचना काय आहे, कारण की टॅक्स मधूनच सगळ्यात जास्त पैसा गव्हर्नमेंटला मिळतो आणि ते वसूल करणारी ही एक संस्था आहे महत्वाची, तिच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि शेवटी 280 नुसार फायनान्स कमिशन पण आहे, भारतीय वित्त आयोग दर 5 वर्षाला बनवला जातो. याचं सगळ्यात महत्वाचं काम असतं केंद्राला सजेशन देणं की राज्यांमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन करायचे. केंद्राला ते सांगतं की सेंट्रल गव्हर्नमेंट तुला राज्यांना कशा प्रकारे फंडचं डिस्ट्रीब्युशन करायचे राज्यांमध्ये, हे सांगण्याचं काम कोणाचं असतं, फायनान्स कमिशनचं. ओके, ह्या सगळ्या ऑर्गन आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायचे आहेत. फायनान्शियल सिस्टम मध्ये काही गोष्टी राहतात, बॉरोविंग्स, जेव्हा पैसा कमी पडतो, जेव्हा डेफिसिटमध्ये बजेट जातं आणि आपलं बरेच वर्षापासून डेफिसिटमध्ये, राजकोषीय तूट आपण ज्याला म्हणतो, मग ही तूट भरून काढायची आहे. मग गव्हर्नमेंटकडे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडे मार्ग काय, हे बॉरोविंग करतात, बँकांकडून बॉरो करतात, नागरिकांकडून बॉन्डच्या स्वरूपात बॉरो करू शकतात, आरबीआय कडून बॉरो करू शकतात आणि परकीय देशांकडून सुद्धा बॉरो करतायत. तर हे बॉरोविंगच्या पद्धती काय आहेत, त्या समस्या त्याच्या मार्फत काय निर्माण झाल्यात, कधी ही परतफेड होऊ शकते, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. मग राईट टू प्रॉपर्टी जे आता आर्टिकल 300 मध्ये आहे ते आपल्याला पाहिजे की सध्या त्याच्यामध्ये काय काय तरतुदी, याचा बराचसा अभ्यास फंडामेंटल राईट मध्येच होतो. सॉरी. मग ज्याची आपण तयारी करत आहोत, केंद्र आणि राज्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा, कारण की ही सगळी सिस्टम चालते कशी, पॉलिटिशियन्स कळाले, एक्झिक्युटिव्ह कळालं, लेजिस्लेचर कळालं, ज्युडिशरी कळालं, केंद्र राज्य कळालं, लोकल गव्हर्नमेंट कळालं, सगळं कळालं. पण ह्या सगळ्यांना जोडणारी जशी आपली नर्वस सिस्टम असते की नाही, नसांची पूर्णपणे अंगामध्ये पसरलेली, तशी आपल्या सिस्टम मध्ये ही ब्युरोक्रेसी पसरलेली, ह्या सेवा पसरलेल्या आहेत. ह्या चालवण्याचं, हे देश चालवण्याचं काम करायचंय, हेच काम तुम्हाला करायचे देश चालवण्याचं. तर ऑब्व्हियसली हा भाग आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. मग ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवा, IAS, IPS आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, या तीनच अखिल भारतीय सेवा आहेत. तर अखिल भारतीय सेवा आणि केंद्रीय सेवा, सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये काय फरक असतो हे आपल्याला पाहिजे. थोडक्यात सांगून पण टाकतो तुम्हाला. IAS अखिल भारतीय सेवेमध्ये येतं, IPS अखिल भारतीय सेवेमध्ये येतं आणि फॉरेस्ट सर्व्हिस, भारतीय वन सेवा ही अखिल भारतीय सेवेमध्ये येते. समजा एक IAS आहे, समजा तुम्ही IAS आहात, तर तुम्हाला ऍट अ टाइम केंद्र सरकारसाठी काम करायचंय, केंद्र सरकार जे काय आदेश देतोय, जे काही स्कीम काढतंय त्या तुम्हाला इम्प्लिमेंट करायच्या, त्या आदेशांची अंमलबजावणी करायची, राज्य सरकार जे काही स्कीम काढते, आदेश देते, त्याची अंमलबजावणी तुम्हाला करायची, आणि लोकल गव्हर्नमेंटसाठी सुद्धा तुम्हाला काम करायचं. म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही काय करतायत, केंद्र, राज्य आणि लोकल गव्हर्नमेंटसाठी काम करतायत. तर दुसरीकडे सेंट्रल सर्व्हिसेस म्हणजे काय, आता बघा ना तुम्ही, केंद्र IAS ची नंबर प्लेट, नेम प्लेट जर तुम्ही बघितली, अखिल भारतीय प्रशासकीय सेवा लिहिलेलं असतं, त्याला सगळ्यांसाठी काम करायचंय. जेव्हा इन्कम टॅक्स ऑफिसच्या बाहेर जाते तिथे काय लिहिलं असं, केंद्रीय आयकर विभाग. म्हणजे तिथे जो व्यक्ती काम करणार आहे, तिथं जो DCP असेल, डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स वगैरे असेल, जर तुमचं सिलेक्शन, तुम्ही रेव्हेन्यू सर्व्हिस घेताय, तर तुम्हाला केवळ भारत सरकारसाठी काम करायचंय. तर सेंट्रल सर्व्हिस म्हणजे फक्त भारत सरकारसाठी काम करणं, ऑल इंडिया सर्व्हिसेस म्हणजे तुम्हाला लोकल पासून सेंट्रल पर्यंत सगळ्यांसाठी काम करावं लागतं. त्याच्यामुळे मुलांची मर्मर असते की IAS IPS चूज करणं. ओके. मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन काय आहे, राज्यांचे लोकसेवा आयोग काय आहेत, त्यांचे जे अधिकारी असतील, अध्यक्ष, सदस्य, यांची नियुक्ती कशी होते, त्यांना पदावून कसं काढलं जातं, पदावून काढल्यानंतर किंवा रिटायर झाल्यानंतर ते काय काय करू शकतात, याची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे पाहावी लागते. मग आहे इलेक्शन्स इन इंडिया. आता ठीक आहे, ब्युरोक्रेसी झाली, आता लोकांचा संबंध, लोकांचे अधिकार वगैरे सगळं आपण बघितलेले, पण आता इलेक्शन, लोकशाही की नाही, ती लोकशाही कशी चालते, भारतामध्ये इलेक्शन कशी कंडक्ट होतात, इलेक्शन कमिशनची भूमिका काय आहे, हे सगळ्यात महत्वाची ऑर्गन आहे आपल्या भारतामध्ये इलेक्शन घडून आणण्यामध्ये. राज्यामध्ये इलेक्शन कमिशन हे याच्याच अंतर्गत येतं. तर स्टेट इलेक्शन कमिशनची भूमिका काय असते, इलेक्शन प्रोसेस कशी आहे, आणि ही इलेक्शन प्रोसेस समजून घेण्यासाठी हे 2 कायदे इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जनप्रतिनिधित्व अधिनियम, आचारसंहिता, अलोकेशन्स ऑफ नाही का सीट्स असेल, डिलिमिटेशन कमिशन पुढे जे आहे, परिसीमन आयोग, कारण की आपल्या जे राज्य जागा आहेत आपण 1976 पासून फिक्स केल्यात. पॉप्युलेशन वाढतंय, मग जागा अशाच वाढत राहायचंय का, कारण की बरेचसे पॉलिटिशियन मग काय करणार, फॅमिली प्लॅनिंग वगैरे लक्षात देत नव्हते, वाढू द्या जागा, आपलेच आमदार खासदार वाढतायत, वाढू द्या. आणि कुठेतरी ते स्टॉप करण्यासाठी आपण ते फ्रीज केलेलं आहे, आणि 2026 पर्यंत फ्रीज आहे. तर 2026 ला कळेल डिलिमिटेशन कमिशनचा रिपोर्ट काय येतं, गव्हर्नमेंट याच्यावरती काय निर्णय घेतं ते आपण पुढे बघूया. मग राजकीय पक्ष काय आहेत, त्यांच्या आयडिओलॉजीज वगैरे थोडक्यात आपण बघणार आहोत इथे, कारण गव्हर्नन्स मध्ये पण याचा पार्ट होतो पुढे. हा, ही गोष्ट वोटिंग बिहेवियर, आपण काय बघून, जनता काय बघून वोटिंग करते, जात बघून, धर्म बघून, भाषा बघून,
किंवा तो स्त्री पुरुष आहे, बरोबर की नाही? ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण वोटिंग करतोय, तर त्या किती इफेक्टिव्ह आहेत, योग्य आहेत, अयोग्य आहेत, लोकशाहीला पूरक आहेत किंवा हानिकारक ठरत आहेत, ह्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. पक्षांतर बंदी कायदा. समजा तुम्ही मला निवडून दिले एबीसी पक्षातून, आणि जेव्हा मी आमदार बनतोय, खासदार बनतोय आणि मी XYZ पक्ष जॉईन करतोय, तर मी मेंबर राहणार नाही, मी मंत्री असेल तर माझं ते पदही निघून जाईल. तर हे कुठेतरी जनतेने काय केलेलं असतं, एखाद्या उमेदवाराला निवडून देताना त्याचा जाहीरनामा बघितलेला असतो इलेक्शनचा, आणि तो विशिष्ट पक्षाचा असतो किंवा तो अपक्ष असेल तर अपक्षाचा असतो. अशा वेळेस मग एक प्रकारे जनतेला धोकाच आहे ना, नंतर बदलणं पूर्णपणे, तर अशा वेळेस तो राहत नाही. तर हे अँटी डिफेक्शन लॉ काय आहे, 52वी घटना दुरुस्ती काय आहे, 10वं शेड्यूल काय आहे, हे सगळं एकदाच आपण इथे बघूया. ओके. मग सध्या निवडणुकीच्या पुढे काय काय समस्या आहेत, क्रिमिनल गुंड लोक जे याच्यामध्ये येत आहेत का, कशामुळे, थोडंसं अनालिसिस करण्याचं करावं, कारण की तुम्हाला त्यांच्याशी पुढे जाऊन काय म्हणतात ना, फेस टू फेस करायचे, तुम्हाला टॅकल करायच्या गोष्टी, तर आपण इथे थोडंसं त्याचं विशेष लक्ष देऊन त्याचं आपण हे करूयात अनालिसिस. मग काही विशेष वर्गांसाठी विशेष क्लासेस आहे. आता भारतामध्ये जर आपण बघितलं तर लाईन ऑफ डेव्हलपमेंटलाच सगळे लोक आहेत असं आहे का, सगळे लोक लाईन ऑफ डेव्हलपमेंट मध्येच आहे नाही, काही लोक एकदम उंच गेलेले, अंबानी अदानी वगैरे सारखे की बस, आणि काही लोक खूपच खाली आहेत. तर आपल्या भारत काय, आपला भारत काय, वेलफेअर डेमोक्रेसी, कल्याणकारी राज्य आहे भारत. कल्याणकारी राज्य एवढा महत्वाचा शब्द आहे, खूप महत्वाचा शब्द आहे, आणि खास त्याच्यावरती आपण एक लेक्चर घेणार आहोत. तर तुम्हाला काय करायचंय, हे जे लोक याच्या खाली राहिलेले आहेत यांना इथपर्यंत आणायचं, यांचा विकास साधायचा आहे. कुणाला, राज्याला, ज्याच्यामध्ये तुम्ही पण आले सगळेच, यांना जेव्हा इथपर्यंत आणायचं काम करायचंय, तर त्यांचा जो इथून इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्यासाठी संविधानामध्ये काही विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. मग त्यांसाठी विविध विशेष अधिकार दिलेले आहेत. आयोग कॉन्स्टिट्यूशनल दिलेले, नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऑफिसर दिलेला आहे, लिंग्विस्टिक ऑफिसर फॉर मायनॉरिटी ते सुद्धा दिलेलं आहे मायनॉरिटीसाठी. म्हणजे याच्यासाठी ज्या विशेष तरतुदी आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत, त्याच्या मागचे कारणही बघायचे, किती आतापर्यंत ते किती सक्सेसफुल ठरलेले आहेत, आणि इथून पुढे आणखी इफेक्टिव्ह होण्यासाठी काय केलं पाहिजे हे देखील आपल्याला इथे पाहायचं आहे. ठीक आहे, लेक्चर खरंच स्किप करू नका, खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासाठी. हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिक्स बसलं ना, तर ह्या विषयासाठी तुम्ही एकदम फ्लॉलेस तुमची तयारी चालत राहील. मग आला लँग्वेजचा इश्यू. आपली कोणती लँग्वेज आहे कार्यालयीन, नॅशनल लँग्वेज नाही, नॅशनल लँग्वेजचा कुठे शब्द यूज केलेला नाहीये, ऑफिशियल लँग्वेजचा शब्द यूज केलेला आहे, कार्यालयीन भाषा. तर आपली कार्यालयीन भाषा काय सांगितलेली आहे, हिंदी विथ यूज ऑफ इंग्लिश. आता हे इंग्लिशचा यूज होता हा 15 वर्षात करायचा होता संविधानापासून, म्हणजे 1965 पर्यंत करायचा होता. 1965 पर्यंत पार्लमेंटला काय करायचं होतं, हिंदीचा वापर भारतामध्ये वाढवायचा होता, इंग्लिशचा कमी करायचा होता, आणि हिंदी एकच लँग्वेज मग पुढे आपली ऑफिशियल लँग्वेज राहणार होती. पण हिंदी काय सगळे बोलले नाही, इंग्लिश काय गेली नाही, आणि एक भाषा काय आपल्याला मिळाली नाही, आणि म्हणून कोणत्याच भाषेवरती आपली एक कमांड नसते, नाही नीट मराठी येते, नाही नीट हिंदी येते, नाही नीट इंग्लिश येते, आणि प्रशासन आणि सगळे संबंध कुठेतरी आपल्याला दुरावत जातात. म्हणजे एक लँग्वेज मध्ये जे सगळं युनिफिकेशन असतं ते होत नाहीये. ओके, त्या अडचणी काय ते आपण बघणार आहोत. हिंदी भाषेसाठी काही स्पेशल डायरेक्टिव्ह दिलेले ते बघणार आहोत. गेल्या 3-4 वर्षामध्ये एकही वर्ष असं नाही की याच्यावरती क्वेश्चन आले नाही MPSC UPSC मध्ये. हा भाग खूप महत्वाचा बनलेला आहे. ओके, स्पेशल ऑफिसर ऑफ लिंग्विस्टिक मायनॉरिटी हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. तर भाषेसाठी हे 343 ते 351 आपल्याला पूर्ण डेडिकेट दिलेलं आहे, ते इंटायर आपण करणार आहोत. ओके, मग नंतर आहेत इमर्जन्सी प्रोव्हिजन. अगेन वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आपल्या संविधानामध्ये आर्टिकल 352 ते 360 कायसाठी दिलेला आहे, खास आणीबाणीसाठी दिलेला आहे. आणीबाणी, कारण की प्रत्येक वेळेस जी सिच्युएशन आहे ती अशी स्मूथ राहील असं नाही, कधी अचानक फ्लक्च्युएशन निर्माण होतात आपल्या सिस्टम मध्ये. हे जे फ्लक्च्युएशन निर्माण झाले त्याला टॅकल करण्यासाठी काही विशेष तरतुदी दिलेल्या आहेत. नॅशनल इमर्जन्सी जेव्हा युद्ध होतो किंवा अंतर्गत उठाव होतो सशस्त्र, ते त्यावेळेस ही नॅशनल इमर्जन्सी लावली जाते. त्यावेळेस नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर मोठा परिणाम होतो, केंद्र आणि राज्य संबंधावरती याचा परिणाम होतो. जेव्हा एखाद्या राज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल मशिनरी फेल झाली, म्हणजे संविधानानुसार शासन चालत नाहीये संविधानाने सांगितल्याप्रमाणे, मग अशा राज्यामध्ये केंद्र सरकार किंवा राष्ट्रपती राजवट, केंद्र सरकार काय करतं, राष्ट्रपती राजवट लागू करतं. म्हणजे त्या राज्यातले बरेचसे अधिकार केंद्राकडे निघून जातात. आपल्या मूलभूत अधिकारावरती ते काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर भारतावरती काय आर्थिक संकट आलं, जसं 1991 मध्ये आलं होतं, पण आपल्याला इमर्जन्सी लावण्या इतपत पण सिच्युएशन खराब नाही झाली, आपण ती हँडल केली. त्यावेळेस काही लेजंड लोक होते, त्यांनी आपल्याला वाचवलं. तर ते पण आपण बघणार, इकॉनॉमिक्स मध्ये ते आणखी डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे पण आपण बघू. फायनान्शियल इमर्जन्सी आतापर्यंत लावली नाही, पण याच्या तरतुदी आपण बघणार आहोत. आता हे इमर्जन्सीचा आपल्या नागरिकांवरती काय परिणाम होतो तो आपल्याला बघायचा आहे. केंद्र राज्य संबंधावरती काय परिणाम होतो तो आपल्याला बघायचा आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय बघायचं ज्युडिशियल रिव्ह्यू, कारण की इथे सुद्धा सुप्रीम कोर्टानं काय केलेले आहेत, बऱ्याचशा निर्णय दिलेले आहेत आणि ते त्याच्यानुसार नॅशनल इमर्जन्सीच्या तरतुदी वगैरे खूप बदललेल्या आहेत. सिंपल मेजॉरिटी पासून स्पेशल मेजॉरिटी वगैरे अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या ते आपण बघायचे आहेत. आणि शेवटी क्रिटिकल इव्होल्युशन, कधी कधी गैरफायदा होतो अशा प्रोव्हिजनचा. ओके, तर काय आहे, कशा प्रकारे आहे, थोडंसं क्रिटिकल इव्होल्युशन आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे. नॅशनल इमर्जन्सी झालं, मग आहे काही इतर तरतुदी, मिसलेनियस. हे टॉपिक म्हणजे संविधानामध्ये पण असंच नाव दिलेलं आहे, मिसलेनियस तरतुदी, म्हणजे विखुरलेल्या काही तरतुदी आहेत. त्याच्यामध्ये काही खास अधिकार दिलेत राष्ट्रपतीचे, राज्यपालांचे. जेव्हा राष्ट्रपती राज्यपाल आपल्या खुर्चीवर बसलेले असतात, म्हणजे ते त्यांच्या सत्तेचा जेव्हा उपयोग करत असतात आणि तो उपयोग करत असताना त्यांनी कोणतीही पॉवर यूज केलेली आहे, त्याच्यासाठी ते कोणत्याही कोर्टात अन्सरेबल नसतात, जबाबदेही नाहीये त्यांची कोणत्या कोर्टात, ती ताकद त्यांना मिळालेली आहे. पार्लमेंटमध्ये जे पब्लिकेशन्स होत आहेत त्यासाठी काही विशेष तरतुदी दिल्या आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. आणि काही छोट्या मोठ्या इतर तरतुदी या आर्टिकल्स मध्ये 361 ते 367 आपण त्या पाहायच्या आहेत. आता आपलं संविधान हळूहळू संपत आलेलं, 395 म्हणलं तर संपत आहे. ओके, बघा ना आपण कसं आलो. केंद्र सरकार, आधी सगळ्यात आधी आपण बघितलं की आपला भारत काय आहे, आर्टिकल 1 ते 4. मग नागरिकता, मग नागरिकांना मिळाले अधिकार. मग नागरिकांचं झालं, राज्याला या नागरिकांसाठी काय करायचे, डीपीएसपी. नागरिकांना देशासाठी काय करायचे म्हणून फंडामेंटल ड्युटीज. मग केंद्र सरकार, मग राज्य सरकार, मग लोकल गव्हर्नमेंट, मग केंद्र राज्य संबंध आपण बघितले, फायनान्शियल संबंध आपण बघितले. मग हळूहळू आपण ऑर्डर करत इथपर्यंत आलेलो आहोत. आता आपण हळूहळू पुढे जाऊया. मग आहे आर्टिकल 368, मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे हे सुद्धा. याच्यामध्ये आपल्याला इन डिटेल बघायचं आहे, विशेष बहुमत काय, साधारण बहुमत काय, याच्यामध्ये दिलेलं विशेष बहुमत काय आहे, राष्ट्रपतींना काढताना जे विशेष बहुमत आहे ते काय आहे, यांच्यातला फरक आपल्याला बघायचा आहे. हे विशेष बहुमत प्लस 50% राज्यांची मान्यता म्हणजे काय ते आपल्याला पाहायचंय, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन आपल्याला पाहायचे आहेत. स्पेशल मेजॉरिटी इन डिटेल करायची. इम्पॉर्टंट घटनादुरुस्ती आतापर्यंत ज्या झालेल्या आहेत त्या, समजा 42वी घटनादुरुस्ती काय काय चेंजेस झाले, 44वी घटनादुरुस्ती काय काय चेंजेस झाले, कोणकोणते रिव्हर्स झाले, अशा पूर्ण कंपॅरेटिव्ह स्टडी आतापर्यंत आपल्याला करायचा आहे, आतापर्यंतच्या घटनादुरुस्त्यांचा. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू बघायचा आहे, कारण की सध्या अमेंडमेंट हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टनं खूप प्रोटेक्ट करून ठेवले सगळ्या गोष्टींना. तर इथे सुद्धा सुप्रीम कोर्टनं काय काय कोणकोणत्या केसेस होत्या, ह्या केसेस ऑलरेडी आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये झालेल्या असतात, तरी पण आपण पुढे डबल ह्या बघणार आहोत, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये त्या फिक्स होतील. आणि क्रिटिकल इव्होल्युशन 368. फ्लेक्झिबल आणि रिजिडिटी दोन्हीचं मिश्रण आहे आपलं संविधान. फ्लेक्झिबल तर कोणत्या एक्सटेंट पर्यंत फ्लेक्झिबल आहे, रिजिडिटी कोणत्या एक्सटेंट पर्यंत रिजिड आहे, हे आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, मग आता शेवटच्या पार्टच्या आधीचा सेकंड लास्ट पार्ट, पहा 21, आर्टिकल 369 ते 392. याच्यामध्ये काय दिलेले आहेत, काही ट्रान्झिशनल आणि टेम्पररी प्रोव्हिजन्स दिलेले आहेत आणि स्पेशल प्रोव्हिजन. ट्रान्झिशनल आणि टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरत्या आणि बदलत जाणाऱ्या स्वरूपाच्या तरतुदी आहेत ह्या. आता बघा, प्रत्येक राज्य जर बघायला गेलं, आपल्या एक एक राज्य बाहेरच्या एक एक दोन देशांप्रमाणे मोठं आहे. एवढे मोठे मोठे आपले राज्य आहेत आणि राज्यामध्ये वेगवेगळे भाग येतात, राज्यांची वेगवेगळी सिच्युएशन असते त्यांच्या विभागणीनुसार. तर प्रत्येक राज्यासाठी काही ना काहीतरी स्पेशल प्रोव्हिजन करावी लागणार आहे. तर 18-19 राज्यांसाठी याच्यामध्ये काय केली स्पेशल प्रोव्हिजन, इन्क्लुडिंग महाराष्ट्र पण याच्यामध्ये, आंध्र प्रदेश, तेलंगणा सगळे याच्यामध्ये आहेत राज्य. तर त्या स्पेशल प्रोव्हिजन काय काय दिलेले आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. आणि पार्लमेंटच्या, राष्ट्रपतीच्या आणि कोर्टाच्या काही विशेष ताकदी आहेत, विशेष सत्ता आहे, तर त्या सुद्धा आपल्याला इथे बघायच्या आहेत. एक एक छोटे छोटे आर्टिकल्स आणि छोटे छोटे प्रोव्हिजन आहेत, आपण त्या करणार आहोत. आणि मग येतो शेवटचा भाग. शेवटच्या भागामध्ये काय दिले, शॉर्ट टायटल, जे 393 आर्टिकल, ते काय म्हणतं, भारताच्या संविधानाचं टायटल काय पाहिजे, तर टायटल काय आहे, दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताचं कॉन्स्टिट्यूशनचं हे सांगितलेलं आहे टायटल, याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पुढे सांगितलेलं आहे की अधिकृत भाषा, यस, ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट. आपल्या संविधानामध्ये ऑथॉरिटेटिव्ह टेक्स्ट काय आहे, तर हिंदी आहे. म्हणजे आपल्या संविधानाचं हे वरवरचं जे आहे ना, कोणती भाषा असायला पाहिजे, म्हणजे कोणती भाषा आहे संविधानाची, संविधानाचं नाव काय, हे याच्यामध्ये दिलेले आहे. आणि 395 कलम आता काढून टाकलेला आहे. आता तुमच्यापैकी जे नवीन स्टुडंट आहेत त्यांना प्रश्न पडेल की अरे, आपल्या संविधानामध्ये तर 400 पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत, मग इथे 395 ला कसं काय गाडी स्टॉप झाली. तर आपलं संविधान 395 हेच लास्ट आर्टिकल आहे, पण जे वाढलेले आर्टिकल्स आहेत ते सब आर्टिकल्स मध्ये वाढलेले आहेत. जसं की आर्टिकल 51A, 243A to ZT पर्यंत, म्हणजे वाढलेले आर्टिकल्स आहेत नाही, सब आर्टिकल्स म्हणून वाढलेले आहेत. 395च्या पुढे संख्या वाढलेली नाहीये, हे पण इथे लक्षात ठेवा. संविधान संपलं, मग काय आहे, क्रिटिकल इव्होल्युशन ऑफ द. जेव्हा आपल्याला पूर्ण संविधान समजलंय, मग आपल्या संविधानाच्या दोन्ही बाजू बघायला पाहिजेत की नाही. जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तसे संविधानाचं. सगळ्यात आधी आपलं संविधान एक कॉन्स्टिट्यूशन काय, एक लिव्हिंग डॉक्युमेंट आहे. लिव्हिंग डॉक्युमेंट म्हणजे काय, ही मृत डॉक्युमेंट म्हणजे काय, कधी बदलत नाही, आहे तशीच पडून आहे. तसं आपलं संविधान नाहीये. आपल्या संविधानामध्ये काळानुसार बदल होत जातात, केले जाऊ शकतात आणि झालेले पण आहेत आणि इथून पुढे पण होत राहतील, कारण की ते काय जिवंत डॉक्युमेंट आहे.
काळ बदलतो तसं त्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. पुढे डायव्हर्सिटी इन इंडिया अँड इट्स इम्पॅक्ट ऑन डेमोक्रेसी. भारतामध्ये जी काही विविधता आहे त्याचा परिणाम काय होतोय आपल्या लोकशाहीवरती. आपली विविधता बघा, आपण किती म्हणतो भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. यस, जगामध्ये खूप हेरिटेज आहे आपलं, आपल्याला म्हणतो प्राऊड वाटावं अशी एवढी मोठी आपली संस्कृती आहे. पण आपली ही जी डायव्हर्सिटी ही मेडिसिन पण आहे आणि ड्रग पण आहे. चांगलं आणि वाईट दोन्ही पण आहे. तर वाईट कोणत्या कारणाने होते, काय आहे, हे तर आपल्याला चेक करायचंय. आपल्या संविधानावरती जे जे आरोप होत आहेत ते आपल्याला तपासायचे आणि त्यांना उत्तर पण द्यायचे, ओके, आपल्या सिच्युएशन नुसार. मग नॅशनल कमिशन आहे एक खास संविधानाचं कामकाजाचा आढावा घेण्यासाठी. ते काय आहे, ते काम कसं करतात, त्याचे आतापर्यंतचे रिकमेंडेशन ते आपल्याला इथे पाहायचे आहेत. आणि आपल्या संविधानाचं इतर देशातील संविधानाशी तुलना, कारण की हे करणं महत्वाचं आहे. ते तर इथे तुम्हाला पॉलिटीमध्ये पण लागणार आहे. आयआरचा अभ्यास करण्याच्या आधी जे कम्पॅरेटिव्ह पॉलिटिक्स आहे तिथे पण आपल्याला हे कामाला येणार आहे. आणि PSI जर तुम्ही ऑप्शन घेताय तर तिथे सुद्धा हे कामाला येणार आहे. हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मग आहेत काही अदर डायमेन्शन्स. याच्यामध्ये आपल्याला काही कन्सेप्ट बघायचे आहेत. आता सुप्रीम कोर्ट बघा, सुरुवातीला काय आघाडीचं सरकार म्हणजे काय, राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय, रिझर्वेशन का, कशी सुरुवात झालं, हे सगळं, रिस्पॉन्सिबल रिपोर्टिंग हे सगळ्यात महत्वाचं, कारण की आपली मीडिया काय आहे सध्या आणि काय करते हे सगळं तुम्हाला चांगलं माहिती आहे. रिस्पॉन्सिबल रिपोर्टिंग म्हणजे नेमकं काय, त्याचा परिणाम काय पडतो, सेक्शन 377 काय आहे, संविधानामध्ये जे सांगितले ते करायचंय का, नैतिकता सांगते ते करायचंय, या दोघांमधले जे कॉन्फ्लिक्ट आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. लिगलायझिंग, आता बघा स्पोर्टवरती जे बेटिंग चालते आता किती ऍप्लिकेशन आलेले आहेत, खुलेआम चालू आहे की नाही, ते लिगलाइज करण्यावरती काय प्रयत्न सध्या होत आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. आणि काही महत्वाच्या डॉक्ट्रिन्स आपल्याला बघायच्या आहेत. डॉक्ट्रिन्स ऑफ प्लेजर, बऱ्याचशा कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण वाचतो ड्युरिंग द प्लेजर ऑफ प्रेसिडेंट, राष्ट्रपतींच्या प्रसादापर्यंत तो राहील. तर डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर काय आहे, डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन पॉवर्स, इक्लिप्स, लॅचेस, सुप्रीम कोर्ट निर्णय देताना यांचा वापर करतो. तो हेच नाही, आपल्याला फक्त हे सिद्धांतच बघायचे नाही, हे सिद्धांत सुप्रीम कोर्टाने कोणत्या केसमध्ये दिलेले आहे, सुप्रीम कोर्ट त्याच्यावरती त्याची मिनिंग सुप्रीम कोर्टने काय दिलेली आहे आणि त्याचा रिझल्ट काय होता, हे सगळं आपल्याला इन डिटेल मध्ये ह्या डॉक्ट्रिन्स करायचे आहेत. कारण की गेल्या काही वर्षापासून मेन्स मध्ये याच्यावरती क्वेश्चन येत आहे. आणि स्वतः तुम्हाला आन्सर रायटिंग तुम्ही करतायत, एखादं सुप्रीम कोर्टावरती आन्सर देतायत तुम्ही, एखाद्या त्याचे कलरेबल कॉन्स्टिट्यूशन टाकून दिली सिद्धांत, तुमचे मार्क्स किती वाढतील. त्यासाठी ह्या कन्सेप्ट पण आपल्याला काय करायच्या आहेत, इन डिटेल करायच्या आहेत. ओके, ह्या त्याच कन्सेप्ट आहेत. मग येतात कन्सेप्ट वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय बघायच्यात, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. 4 प्रकारच्या बॉडीज असतात, कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल, कॉन्स्टिट्युशनल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल, स्टॅच्युटरी आणि एक्झिक्युटिव्ह. तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी म्हणजे ज्याच्यासाठी संविधानामध्ये आर्टिकल्स दिले, जे आता आपण बघितलं की नाही पूर्ण, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया पासून कॅग वगैरे आलं, त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, UPSC, पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याच्यामध्ये आले, हे सगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्याच्यामध्ये संविधानामध्ये आर्टिकल्स दिलेले आहेत. मग एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल म्हणजे ज्या एक्झिक्युटिव्ह म्हणून बनलेले असतात, पण त्यांना बघताना असं वाटतं अरे बापरे, जसं काय संविधानीच बॉडी आहे. जसं की प्लॅनिंग कमिशन मध्ये प्राईम मिनिस्टर, सगळे काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे संविधानिक जे पद आहेत ते सगळे त्याच्यामध्ये, आणि संविधानिक बॉडी काम करते तशी ती काम करायची. कोणत्या राज्याला किती पैसा द्यायचा प्लॅनिंग कमिशन ठरवायचं, मोठे मोठे निर्णय प्लॅनिंग कमिशन घ्यायचं, म्हणजे संविधानिक बॉडी सारखीच वाटायची की नाही. त्याच्यामुळे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल. संविधानामध्ये कलम आहे का प्लॅनिंग कमिशनसाठी, नाही, पण वाटते काय, तर संविधानिक बॉडी सारखीच वाटते, म्हणून त्यांना एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल म्हटलेलं आहे. मग कॉन्स्टिट्युशनल, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल, मग असतं स्टॅच्युटरी, वैधानिक संस्था, कायद्याद्वारे स्थापित संस्था, यातल्या बऱ्याचशा. आता 2005 ला काय केलं आपण, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणला, माहिती अधिकार कायदा. तो कायदा इम्प्लिमेंट करायचा आहे आपल्याला, बरोबर की नाही. लोक कुठे जातील, त्यांना जर न्याय नाही मिळाला तर त्यासाठी मग त्या कायद्याद्वारे एक बॉडी बनली, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन, केंद्रीय माहिती आयोग. मग केंद्रीय माहिती आयोग कोणती बॉडी झाली, स्टॅच्युटरी, कायद्याद्वारे बनलेली. ओके. मग येतं एक्झिक्युटिव्ह बॉडी. आपले एक्झिक्युटिव्ह कोण आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि AGI. त्याच्यापैकी महत्वाचं कोण आहे, पंतप्रधान आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर. उद्या यांना स्वप्न पडले की एक बॉडी बनवावी, उद्या एक बॉडी बनवतील, परवा स्वप्न पडले की काढून टाकावी, काढून टाकतील. कायदा बनवायची गरज नाही, काही नाही. त्याला आपण काय म्हणतो, एक्झिक्युटिव्हने बनवलेली बॉडी. नीती आयोग एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे सध्या, ठीक आहे. मग हे नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी ज्या आहेत, त्या कॉन्स्टिट्युशनल वगळता इतर ज्या बॉडीज आहेत त्या आपल्याला पाहायच्या. त्याच्यामध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे, नॅशनल ह्युमन राईट ऍक्ट बनला, तो ऍक्ट इम्प्लिमेंट करण्यासाठी ही बॉडी बनली. नॅशनल ह्युमन कमिशन सेम ऍक्ट बनला, ही बॉडी बनली. हे माहिती कायदा बनला, ही बॉडी बनली. नीती आयोग एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे. कायदा बनला, कोण होतं, हे संथानम आयोग नेमला, त्यांनी सांगितलं त्यांचे रिकमेंडेशन. विजिलन्स कमिशन आलं, CBI वगैरे आलं, दिल्ली पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट कायद्यामध्ये बदल केले, ते आपल्याला बघायचे. त्याच्यामध्ये CBI, CBC, लोकपाल, लोकायुक्त, हा पण एक खूप महत्वाचा हॉट टॉपिक आहे. प्री मेन्स मध्ये
याच्यावरती अनालिटिकल क्वेश्चन तुम्हाला विचारले, तेवढ्या डेप्थ मध्ये आपल्याला हा करायचा आहे. मग नवीन बॉडी आहे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. पहिले बघा एखादी आपत्ती आली की खूप लोक मरायची. आता आपण टेक्नॉलॉजी विकसित केली, विविध ऑर्गन्स विकसित केले सिस्टम मध्ये, जेणेकरून अर्ली वॉर्निंग सिस्टम मिळते, धावपळ पटापट होते आणि लोकांना रेस्क्यू केलं जातं. तर ती थोडी कुठेतरी कमी झाली. पण हे मेकॅनिझम काय आहे, कसं काम करते आपल्याला ते पाहायचं आहे. कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, आता सध्या न्यूज मध्ये होतं, गुगलला काहीतरी फाईन मारलेली आहे यांनी. यांचं काम आहे भारतामध्ये विविध ज्या कंपन्या आहेत सगळ्या जे स्पर्धक, त्यांचं जे हेल्दी स्पर्धेचं वातावरण टिकून ठेवणं. त्यासाठी कमिशन काय करतंय, काय काय ऍक्शन घेते, काय त्याचे रिकमेंडेशन आहेत हे आपण बघणार आहोत. लॉ कमिशन ऑफ इंडिया, भारतामध्ये जे कायदे आहेत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस व्हावेत यासाठी दर 5 वर्षाला हा कमिशन नेमला जातो. बरेचसे महत्वाचे यांचे अहवाल आहेत. अहवाल आले की एक्झाम मध्ये त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. सध्या त्यांच्यासमोर काय चॅलेंजेस ते पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. आणि ग्राहक तक्रार निवारण आयोग हा सुद्धा आपल्याला बघायचा आहे. हेच काय रचना आहे, कसे अधिकारी नेमतात, काय त्यांची कर्तव्य आहेत, चॅलेंजेस काय, प्रत्येक ऑर्गन सोबत आपल्याला ते पाहायचं आहे. फूड सेफ्टी, यस, जसं आपण बाकीचे ऑर्गन बघितले तसं फसाईला पण बघायचे, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया. नालसाला बघायचे, नालसा ही पण आता न्यूज मध्ये आहे बऱ्याच अंशी, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऑफ इंडिया, कोणकोणत्या प्रकारचं साह्य ती पुरवते, याच्यासमोर पण काय काय चॅलेंजेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सीबीआय, NIA सारख्या संस्था पण आपल्याला पाहायच्या आहेत. तर हे होतं इंडियन पॉलिटीचं सिलेबस अनालिसिस, स्टार्ट टू एंड, ऑर्गन टू ऑर्गन आपण बघितलेलं आहे. ही जी PDF आहे ती तुम्हाला मिळणार आहे, ऍपमध्ये फ्री आहे. व्यवस्थित ती डाउनलोड करा, लिहून काढा स्वतःच्या हाताने ह्याच्यावरती, आणि ती कॉपी ऑलवेज स्वतःसोबत ठेवा. तेव्हा तुम्हाला वाटेल की आपण सिलेबस पासून भरकटलोय, तर व्हिडिओ बघा किंवा ती PDF सोबत ठेवा, म्हणजे तुम्ही स्टिक टू द सिलेबस राहाल. म्हणजे जेवढं परीक्षांना आवश्यक आहे तेवढंच तुम्ही नॉलेज ग्रहण कराल आणि तिला व्यवस्थित आन्सरमध्ये इम्प्लिमेंट करणार, इंटरव्ह्यू मध्ये इम्प्लिमेंट करणार, आणि तुमची पोस्ट तुम्हाला मिळणार. आणि आपला जो कोर्स आहे एक्झॅक्ट याच वेनं जाणार आहे, याच डिटेलमध्ये जाणार आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण भेटूयात, जिथे आपल्याला गव्हर्नन्स, आता पॉलिटिचाच भाग आहे गव्हर्नन्स, पण कारण की तो पण एका मोठ्या विषयासारखा आहे म्हणून त्याला आपल्याला सेपरेटली पाहायचं आहे. तर आपण ते सुद्धा याच लेवलनं त्याचं सुद्धा अनालिसिस करूयात. तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला काही फीडबॅक देऊ वाटतंय, बोलू वाटतंय तर कमेंटमध्ये बोला. नंबर घ्या माझ्याशी, तुम्ही फोनवरती सुद्धा बोलू शकता. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.